मित्रो नमस्कार. आज आपण जे जमलो आहोत आमचे विद्यार्थी कार्टून्स कॅफे क्लबचे विद्यार्थी ते अशासाठी जमलो आहोत की मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक जे बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलं त्या मार्मिक साप्ताहिकाला 61 वर्ष पूर्ण झाले. आता हा हिरक महोत्सव आहे, हा सुवर्ण महोत्सव आहे, त्यात आपण जाऊया नको उगाच नवीन वाद निर्माण व्हायचा. तर या मार्मिकमध्ये मी अनेक वर्ष स्टाफ कार्टूनिस्ट म्हणून काम केलं, तर ते अनुभव तुमच्याशी शेअर करावेत असं आमच्या कार्टूनिस्ट कॅफे क्लबच्या विद्यार्थ्यांनी मला गळ घातली. साधारण एक महिनाभर त्यांची ही गळ चालू आहे. म्हणून हा एक उपक्रम केला की आपले जे विद्यार्थी ज्यांना सहज शक्य झालं लॉकडाऊनमध्ये येणं त्यांनी प्रश्न विचारावेत, त्यांच्या प्रश्नांना मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रो, तुम्ही तुमच्या प्रश्नांना सुरुवात करायला हरकत नाही. नमस्कार सर, मी रामदास शिंदे. मला विचारायचं आहे की मार्मिक या कार्यालयात मार्मिकच्या कार्यालयात बाळासाहेब यायचे, तर त्याच्यातले काही प्रसंग आपण सांगू शकाल का मला? एक गोष्ट लक्षात घ्या की मार्मिक हे बाळासाहेबांचं पहिलं प्रेम होतं. व्यंगचित्रकार आणि प्रत्येक क्षेत्राचा कलाकार हे बाळासाहेबांचा वीक पॉईंट होता. आणि मार्मिकवरती त्यांचं प्रचंड प्रेम अशासाठी होतं की त्यांनी एक तर व्यंगचित्रकार म्हणून करिअर केलेलं. व्यंगचित्रकार हा त्यांचा व्यवसाय म्हणता येणार नाही, त्यांचं पहिलं प्रेम होतं. आणि त्यामुळे बाळासाहेबांचं मार्मिकवरती नितांत प्रेम होतं. एवढं प्रेम होतं की दर गुरुवारी मार्मिक बाहेर यायचा, त्यावेळेला बाळासाहेबांना टेबलवरती मार्मिक लागेल. गुरुवारी बाळासाहेबांना मार्मिक टेबलवरती लागेल. एवढंच नव्हे तर बाळासाहेब बारकाईने प्रत्येक मार्मिकचं पान नव्हे प्रत्येक ओळ वाचत. एखादं चित्र आवडलं तर त्या व्यंगचित्रकार भेटल्यानंतर किंवा त्याचा फोन नंबर असेल तर बाळासाहेब आवर्जून फोन करतात. लक्षात घ्या, त्यातल्या चुका दाखवून दे, कुठे काय करायला पाहिजे होते, ते चित्र कसं असायला पाहिजे. कारण अगदी चांगलं असेल, अगदी त्यांच्यावर टीका करणारं व्यंगचित्र असलं ना तरी सुद्धा त्याला ते दाद देत असं आठवण होतं. स्मरणशक्ती चांगली होती. आणि मला वाटतं त्या जनरेशनच्या सगळ्या लोकांची स्मरणशक्ती चांगली होती. तुमचा प्रश्न आहे की बाळासाहेब कधी मार्मिकमध्ये येते, तेच म्हणालो की बाळासाहेबांचं मार्मिकवरती प्रेम असल्यामुळे बाळासाहेब वारंवार नाही म्हणता येणार, पण आमचं मार्मिकचं जे ऑफिस होतं ते सेना भवनामध्ये होते, शिवसेना भवनामध्ये. आणि शिवसेना भवन जे जुनं शिवसेना भवन, आत्ताचं शिवसेना भवन नाही. आणि त्या शिवसेना भवनाच्या ज्या खिडक्या होत्या त्या महालासारख्या मस्त लाल महालासारख्या वगैरे खिडक्या होत्या. आणि शिवाजी पार्कची समुद्राची हवा तिकडे आणि बाजूलाच कामगार सेनेचं ऑफिस होतं. कामगार सेनेची दरवर्षी पूजा असायची, मार्मिकचा वर्धापन दिन असायचं. त्यावेळेला बाळासाहेब आवर्जून मार्मिकमध्ये यायचं. त्यातले एक गंमत सांगतो की मार्मिकचं जे जुनं ऑफिस होतं शिवसेना भवनामध्ये त्यावेळेला सगळं जुनं फर्निचर होतं. आणि एकदा बाळासाहेब आले आणि आमचा स्टाफ तेव्हा कमी होता, म्हणजे संपादक होते, म्हणजे संपादक बाळासाहेब ठाकरे होते आणि श्रीकांत ठाकरे, राजसाहेब ठाकरेंचे वडील, राजसाहेब ठाकरेंचे वडील हे संपादक मालक इथे. आणि मार्मिक हे फार मोठं किंवा इंग्रजी साप्ताहिक किंवा हिंदी साप्ताहिक नसल्यामुळे त्याला एक मर्यादा होती, त्याचं बजेट मर्यादित होतं. त्यामुळे 2 संपादक, 2 कार्टुनिस्ट आणि 1 पत्रकार असा स्टाफ होता आणि 2 शिपाई, एवढंच मर्यादित स्टाफ. कार्यकारी संपादक कोण होते? पंडित बाळासाहेबांच्या वडिलांसोबत काम केलेलं होतं, प्रबोधनकार ठाकरे सोबत काम केलेलं. म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचे लेखनिक, म्हणजे प्रबोधनकार ठाकरे जे लिहायचे त्याचं लेखनिक म्हणून पंढरपूर सावंत त्यांनी काम केलं. आणि बाळासाहेब आणि त्यांचा एक जिव्हाळ्याचं नातं असल्यामुळे बाळासाहेबांनी त्यांना तिथे संपादक म्हणून बसले. अतिशय विद्वान माणूस आणि त्याचबरोबर त्यांचा स्वभाव अतिशय खेळीमेळीचा आणि विनोदी होता. त्यामुळे आमचं मार्मिकमधलं वातावरण आहे ना सगळं असं व्यंगचित्रमय होतं, हसत खेळत होतं. धमाल आहे, तिथे काहीतरी विनोद करायचं, मजा आहे. आणि आपल्या सहकार्यांना ते खूप चांगलं, म्हणजे सहकार्याचे समजायचेच ना, आपले मित्रच समजायचे पंढरनाथ सावंत. त्यामुळे आमच्या मार्मिकमध्ये आम्ही धमाल करत असतो. जुन्या सेना भवनामध्ये, जुन्या शहरात शिवसेना भवनामध्ये ते ऑफिस होतं. तर तिथे बाळासाहेब आवर्जून येत आणि एकदा आलेले असताना त्यांनी ते पाहिलं आमचं ऑफिसचं जुन्या पद्धतीचं दिसतं. ते आम्हाला विचारलं की ऑफिस आवडतं का तुम्हाला? तर आम्ही बाळासाहेबांच्या पुढ्यात कसं म्हणणार तुमचं ऑफिस आम्हाला आवडतं? छान आहे म्हणाल. काय छान आहे?
तर ते म्हणे पुढच्या वर्षी बघा तुम्हाला ऑफिस बदललेलं दिसेल. आणि त्यांनी आपल्या सहकार्यांना काही सूचना केल्या आणि दुसऱ्या वर्षी आमचं ऑफिस जेव्हा बाळासाहेब आले तेव्हा कॉर्पोरेटसारखं आमचं ऑफिस होतं. कॉर्पोरेटच्या आता जे ऑफिस असतात एअर कंडिशन, पूर्ण एअर कंडिशन, कपड काचेची पार्टिशन, मला एक केबिन, संपादकाला वेगवेगळ्या केबिन्स, असं ते ऑफिस होतं. त्यावेळेला बाळासाहेब परत आले होते. ते कशासाठी आले होते ते सांगतो. त्यावेळेला आले आणि मार्मिकचं जे ऑफिस होतं आमचं शिवसेना भवनामध्ये, त्याच्या बाजूला तशी लिफ्ट होती, बाजूलाच लिफ्ट, छोटीशी अशी लिफ्ट होती. आणि बाळासाहेबांची एंट्री म्हणजे मला तर सुपरमॅनची एंट्री जशी असते ना तशी बाळासाहेबांची एंट्री. मी अतिशयोक्ती अजिबात करत नाही. बाळासाहेबांचं चालणं, वागणं, बोलणं सगळं रुबाबदार. म्हणजे एखाद्याने पाहिलं ना की तो प्रेमातच पडला पाहिजे. आता अशी व्यक्तिमत्व दिसत नाही का? व्यक्तिमत्व ज्यांच्या प्रभावाने आपण प्रभावित व्हावं असं कोणी दिसत नाही. त्याला ग्लॅमर किंवा औरा दिसत नाही. बोलत राजकडे काही प्रमाणात आहेत, नाही म्हटलं अमिताभकडे प्रमाणात, लता मंगेशकर, पण ही माणसं फार त्याची बाहेर पडत नाही. अब्दुल कलामांकडे होतं तसं. तर बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व असं तर लिफ्ट मधून 2 पावलावर त्यांचं मार्मिकचं ऑफिस होतं. आणि एखादी जादू व्हावी, सुपरमॅन कशी एंट्री घेतो बघा, सुपरमॅन पिक्चर ज्यांना पाहिलं असेल त्याला माहिती होतं. बाळासाहेब वेगळाच पूर्ण अशी मागे ती शाल असायची, सुपरमॅनची झालीसारखी दिसायची, झालं असं. आणि एंट्री झाल्यानंतर तो त्यांचा असा तेजस्वी चेहरा, मस्त असे वळवलेले केस, असे शाल असे मस्त स्वरूपात बरोबर होती. मला तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराज यांचा भास वाटतो. अतिशोक्ती वाटेल, काही लोकांना आवडणार नाही बाळासाहेबांच्या विरोधकांनी, तरी सुद्धा सांगतो बाळासाहेबांमध्ये मला शिवाजी महाराज कसे असते, ते मावळे त्यांच्या मागे कसे लागले, तर ते मला त्याच्यामध्ये दिसत. आल्यानंतर बाळासाहेबांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतो. आता तुम्ही पाहिलं असेल की छोटे छोटे कार्यकर्ते सुद्धा ना आपल्याला देवापेक्षा मोठे समजतात. त्यांच्या बाजूला त्याचे ब्लॅक टी शर्ट घातलेले आमचे सुभाष कदम बॉडी बिल्डर आहेत, त्यांच्यासारखे असे बाउन्सर असतात, काळा टी शर्ट, काळी पॅन्ट. माझा पण ड्रेस तसा आहे, पण मी बाउन्सर नाही. मला तुला सुरक्षेची गरज आहे. सुभाष कदम तुम्ही असल्यामुळे ते करतो. तर ते बाउन्सर जाऊच देत नाही. त्यावेळेला तसा प्रकार नव्हता. तुम्ही कुठल्याही सेलिब्रिटीला ते आरामात भेटू शकत होता, त्याच्यासोबत फोटो काढू शकत होता. त्यावेळी मी अनेक सेलिब्रिटींना भेटू शकतो. आज तुम्ही नाही भेटू शकत कोणाला. ते असे जातात असं ना की तुमच्याकडे बघत सुद्धा नाही. एखाद्याला त्यांच्या ओळखीने किंवा वशिलाने फोटो काढता आला, कारण तुम्ही चाहत्याने त्यांच्यासोबत फोटो घ्यायचा असतो ना. बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व तसं नव्हतं. बाळासाहेब प्रत्येकाची जातीने चौकशी करतात. आमच्या स्टाफमध्ये आल्यानंतर प्रत्येक स्टाफची त्यांनी, स्टाफच्या कर्मचाऱ्यांच्या, शिपायापासून क्वीनपासून सगळ्यांची चौकशी. तुला पगार व्यवस्थित मिळतो की नाही, वेळेवर मिळतो की नाही, घरी कोण कोण असतो, परंतु बाळासाहेब. आम्ही बाळासाहेबांकडे जेव्हा बंगल्यावर जायचो, सबनीस, मी आणि सरदेसाई नावाचे, यशवंत सरदेसाई नावाचे आमचे व्यंगचित्र आमंत्रण वगैरे आम्ही घेऊन जातो. मुंबईतले आम्ही 3 प्रतिनिधी असतात. तर बाळासाहेब आम्हाला बंगल्याच्या बाहेरच्या दरवाजापर्यंत सोडायला येतात. त्यावेळेला त्यांच्याकडे अटल बिहारी वाजपेयी आलेले असत, लालकृष्ण अडवाणी आलेले असत, तरी सुद्धा आलेल्या छोट्या, आम्ही त्या दृष्टीने छोटे होते पण मोठे बाळासाहेब. त्यामुळे छोट्यातल्या छोट्या माणसाची सुद्धा कदर करत. आज आपण काय करतो, आज आपण माणसाची कदरच नाही करत. फोन नंतर कॉलबॅक सुद्धा करत नाही. आमच्या निखिल गायकवाडला लगेच राग येतो कॉलबॅक नाही केलं. बरोबर आहे त्याचं, आपण कॉलबॅक सुद्धा करतो. आलं लक्षात ना. तर बाळासाहेबांचं त्या काळाची मंडळी तशीच होती. बाळासाहेब मार्मिकमध्ये वारंवार येत असत, मार्गदर्शन करत असत, आपल्या स्टाफची काळजी घेत असत. मार्मिकमध्ये एखादं सदर किंवा काय चुकीचं वाटलं तर ते फोन करून सांगत असत, त्या सुधारणा करायला सांगत असत. आणखी काय प्रश्न? हां बोला. ओके ओके. विकास सबनीस हे माझे तुमच्यासारखे, तुम्ही सुद्धा माझे जीवनशा कंडिशन मित्र. विकास सबनीस आणि माझे वेळ 1983 साला. आणि विकास सबनीसला तुम्ही सगळे ओळखता आणि मला वाटतं अख्खा देश, महाराष्ट्र सगळा ओळखतो. तो कलाकार थोडा मनस्वी होता. राजेश खन्नाचा आपल्या जगात वावरणारे होते. आपल्या निखिल गायकवाडला अनुभव आलेला आहे. निखिल गायकवाडला जवळजवळ 10 बेरा भेटीची वेळ दिली होती आणि आता मी बिझी आहे, मला नंतर भेट वगैरे. निखिल गायकवाड अनुभव सांगतो. असा तो मनस्वी कलाकार होता. आपल्या रुबाबात आपल्या एका सर्कलमध्ये वावरणारा होता. त्यांचे मित्र फार कमी होते. मित्र फार कमी म्हणण्यापेक्षा मी एकमेव त्यांचा मित्र होतो की ज्याच्याशी ते शेअर करायचे सगळं, घरातले त्यांच्या वैयक्तिक अडचणी. कारण माणूस म्हटलं की त्याला प्रॉब्लेम असतोच ना.
आज आपण फेसबुकवरती जे टाकतो ना ते सगळं आपलं चांगलं चांगलं तेवढं टाकतो. वाईट बाजू आपण टाकतच नाही ना. पण प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक वस्तूला दुसरी एक बाजू असते ती वाईट असू शकते ना, ती आपण शेअर करतच नाही. त्यामुळे फेसबुक सोशल मीडियावरती आपल्याला चांगलं चांगलं दिसलं असतं. त्याच्यावरती हल्ली ॲप असायला काळा माणूस पण गोरा करतो, पांढरी दाढी पण काळी करता येते. मी पण करतो कधी कधी, केस पण काळे करतो. लक्षात तरुण दिसणे जास्त कोणाला नसते. हां बोला. मी विचारतो, माझं नाव सुभाष कदम आहे. हां बोला. मला एक विचारायचं आहे, मार्मिकमध्ये स्टाफ कार्टून्स असताना हां. तुम्ही बाळासाहेबांचं, राजसाहेबांचं किंवा अनेक राजकीय नेत्यांचं मुखपृष्ठ बनवलं. मग तुम्ही स्वतः असं कधी बनवलं आहे का, असं मुखपृष्ठ वगैरे? मार्मिकचं मुखपृष्ठ येस. बाळासाहेबांनंतर राजसाहेब ठाकरे बनवले. राजसाहेब बाळासाहेब कल्पना द्यायचे आणि राजसाहेब ठाकरे ते व्यंगचित्र ड्रॉ करायचे. त्याची पद्धत अशी होती की बाळासाहेब कल्पना दिल्याने राजसाहेब पेन्सिलने करायचे, बाळासाहेबांना दाखवायचे, नंतर ते फायनल व्हायचे. असं मार्मिकचं स्वरूप आहे. पण राजसाहेब राजकारणात बिझी झाल्यामुळे, अभिजित आमचा राजसाहेबांचा डायरेक्ट फॅन आहे. राजसाहेबांवरती जेव्हा पाठप्रेम करतो मनसेचा चांगला कार्यकर्ता आणि अतिशय चांगला कलाकार आहे. आणि आपण सगळेच चांगले आहोत, अभिजितही चांगले. सगळ्या मला एक अभिमान आहे की आमचे सगळे विद्यार्थी अतिशय चांगल्या मानाचे, म्हणूनच कलाकार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतःचं वैशिष्ट्य. भाग्यश्री आहे, रोहन आहे, रितेश आहे, सुभाष कदम आहे, समजलं ना, गिरीश आहे, सगळे चांगलं काम करतात. अथर्व आहे, या सगळ्यांना बक्षिसं मिळालेली. प्रथमेश आहे तिकडे, निखिल गायकवाड आहे, अथर्व आहे, हा नितीन किरवे आहे. तर सगळ्यांचं मला कौतुक वाटतं की सगळेजण आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करतात. लक्षात. नंतर तुमचा प्रश्न काय होता? मुखपृष्ठ असेल. हा, मुखपृष्ठाची संधी. राजसाहेब मार्मिकचं मुखपृष्ठ करायचे बाळासाहेबांच्या नंतर. त्यानंतर राजसाहेब राजकारणात बिझी झाल्यानंतर राजसाहेबांनी 26 मार्मिकचं मुखपृष्ठ करायचं. आणि बरेच वर्ष बाळासाहेबांचं मुखपृष्ठ, मार्मिकचं विकास 26 करत. मुखपृष्ठ आणि रविवारची जत्रा, जी मार्मिकची दोन खास शब्द होते, ते विकास 26 करत असत. आता गमतीचा भाग समाजाचे म्हणत त्यांचं व्यक्तिमत्व स्वयंभू असं आणि मनस्वी होतं. ते कोणाला दाद देणारे नव्हते. तुम्ही सगळे ओळखतात त्यांना. आपल्या ह्याच्यामध्ये वागायचे ते खेचात असं. मी कोणाला म्हणजे हिरो सारखं आहे, मी कोणाला असं बीत घालत नाही, असं रुबाबदार वाटतो. म्हणजे कारण ते शोभून दिसायचं. व्यक्तिमत्व पण तसं उंच वगैरे होते, पण ते आतून अतिशय चांगलं. पण बाहेरून जे लोकांना वाटायचं ते कडक आहे, तिरसट आहे तसं वाटायचं, विंधी केलं तसं वाटायचं. प्रत्यक्षात तसे नव्हतं. तर ते मुखपृष्ठ करायचं मार्मिकचं. विशेष काय होतं माहिती आहे की त्यांना बाळासाहेबांनी पण हस्तक्षेप केलेला चालायचं नाही. मी काढणार, मी तुमचा शिष्य आहे, तुमच्याकडून शिकलो, मी करणार ते बरोबर. त्याच्यामुळे ते जे करायचे मार्मिकचं मुखपृष्ठ, रविवारची जत्रा, त्याच्यामध्ये बाळासाहेब अजिबात दखल द्यायची. कधीतरी त्यांची भेट झाली, आम्ही गेल्यानंतर मग बाळासाहेब सांगायचे विकास ते त्यावेळेचं असं पाहिजे. आम्ही कधी बाळासाहेबांकडे गेलो की बाळासाहेब विकास ते तुझं परवाचं चित्र ते मला तेवढं आवडतं, हे करायला पाहिजे. पण विकास सगळे एवढे सेन्सिटिव्ह होते ना की त्याने पण ते डिस्टर्ब व्हायचे, 2-2 दिवस झोपायचे. मग मी त्यांना हॉटेलमध्ये न्यायचो, चहा वगैरे पाजायचो, सांगायचं बाळासाहेब वडिलांसारखे आहेत, आपल्या वडिलांसारखे आहेत, तर त्यांना बोलायचा अधिकार आहे. म्हणजे ते पितामह आहे, तर तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका. कधी कधी मला सांगायचे मी आता मार्मिकचं मुखपृष्ठ करणार नाही. त्यांचा मित्र बाळासाहेबांना चक्क पत्र लिहिलं होतं की यापुढे मला मार्मिकचं मुखपृष्ठ करणं जमणार नाही. आणि बाळासाहेबांना तर राग नाही यायचा, बाळासाहेबांना कौतुक वाटायचं या गोष्टीचं की एक व्यंगचित्रकार असा रूपात चांगलं मानधन मिळत असून सुद्धा आज लाचार सगळे राजकारणामध्ये सुद्धा लाचार होताना तुम्ही बघताय. सगळे कोण कुठल्या पक्षात जातो, किती पक्ष बदलत जातो, किती लाचारी. पण विकास 26 नाही, बाळासाहेबांना पण सांगितलं मी करणार नाही. नंतर एकदा असं झालं की करत नव्हते. आणि मग एकदा राजसाहेब ठाकरे आहेत ना, ते बाळासाहेबांकडे गेलेले असताना बाळासाहेबांना त्यांनी राजसाहेबांनी सांगितलं की विकास 26 ठीक आहे. तर बाळासाहेब मला म्हणाले की मला कोण ते सांगितलं त्याची तब्येत बरी नाही. बाळासाहेबांचं एक होतं वैशिष्ट्य, लगेच काम लगेच विलंबाने उद्या करा वगैरे. बाळासाहेबांनी लगेच फोन लावला 26 आणि ते म्हणाले विकास उद्यापासून मार्मिकचा मुखपृष्ठ जत्रा तुझी मला दिसली पाहिजे. आदेश, प्रेमाचा आदेश. विकास 26 काही जरा टेन्शन झालं की मला संजय तुझ्याशी मला बोलायचं, हा त्यांची स्टाईल असते, सगळ्यांना माहिती आहे.
तू ताबडतोब सावरकर स्मारकाचे संध्याकाळी 5 वाजता भेटतो. असे अंगाचा नुसता राग 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 तिळपापड झालेला झाले. मला कोण हुकूम करतो म्हणजे असं आहे. बाळासाहेबांबद्दल प्रचंड आदर होता काय, तरी सुद्धा माझ्या बाउंड्रीमध्ये कोणी यायचं ना असं त्यांचं. तर ते मला संध्याकाळी भेटले 5 वाजताना की तो राग सांगतो विषयच नसायचा. विषयच नसायचो, सकाळचा विषय गेला, विरून गेलेला असायचो. मग दुसराच विषय, मग बाळासाहेब सेक्रेटरी, मग बाळासाहेबांनी मला सांगितलंय बाळासाहेबांचा सकाळी फोन आला होता, मग एक काम करूया आपण बाळासाहेबांकडे जाऊया का आपण दोघे जण. आणि ते दोघे जण आम्ही विरू विजयासारखे फिरत, सगळ्यांना माहिती शिवाजी महाराजच्या लोकांना सगळ्यांना आमची जोडी असायची. मग आम्ही सावरकर स्मारकाजवळ टॅक्सी करत असतो. आणि तेव्हा आतासारखे मोबाईल नव्हते, पब्लिक फोन होते. आम्ही पब्लिक फोनवरून फोन करत असतो. बाळासाहेबांना सांगायचे बाळासाहेब येऊ का, मी 10 मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे. बाळासाहेबांना वाटायचं काय मानवीच्या मुखपृष्ठ सांगितले त्याविषयी काय बोलायचं असेल ना जत्रेमध्ये, त्यामुळे बाळासाहेबांना लगेच भेट देत असते. म्हणजे 10 मिनिटं आणि 2-2, 3-3 तास आम्ही सगळे त्यांच्या जवळचे होतो. पण खास जवळचे आपण एखादी व्यक्ती असते ना, पूर्वी गोष्टीमध्ये आवडती राणी आणि नावडती राणी असायची. राजाची आवडती राणी, आवडती सगळं. तर तसं ते बाळासाहेबांचे जरा जवळचे झाले आणि ते आवडीचं होतं. त्यामुळे मार्मिक आणि कामही त्या दर्जात होतं. नुसतं आवडीचं कामही त्या दर्जात होतं. बाळासाहेबांच्या जवळ जाणारं काम त्यांच्या तोडीचं नव्हतं, पण ते पॉलिटिकल कार्टून, मला वाटतं शेवटचा पॉलिटिकल कार्टूनिस्ट आपल्या महाराष्ट्रातला विकास. आणि तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे की त्यांच्याकडून शिकायला आपल्याला मिळालं. सगळ्यांचं भाग्य असेल. पुढचा प्रश्न कोणाचा आहे? सर, एक हा विचारा प्रश्न. मी सांगायचं होतं की आपले लेक्चर्स आठवतात की म्हटलं तुम्ही रेषेवरनं, तर जसं बाळासाहेब म्हटल्यानंतर मला ती रेषा आठवत आहे तुमच्या, तर थोडंसं रेषातले शिवाजी महाराज किंवा गांधींचं आहे ते आठवत. म्हणजे तुमचे लेक्चर्स मला आठवते. बरोबर. मला सांगायची की नुसतं रेषांना कसं ओळखायचं. हो, खरं खरं. आणि व्यंगचित्रकाराची भाषा काय रेषाच आहे ना. व्यंगचित्रकाराची भाषा काय, जरी आता मी बोलत असलो तर मुख्य व्यंगचित्रकाराची भाषा काय रेषा असते ना, ती महत्वाची आहे. रेषातूनच बोलतो. आता तू भाषा वापरली तरी चालेल, रेषा घरी गेल्यावर. मी भाग्यश्री शिंदे. मला एक प्रश्न आहे की तुमचं मत काय सोशल मीडियाच्या बद्दल? बापरे. खरं तर मी सोशल मीडियापेक्षा ना सोशल वर्क मला करणं जास्त आवडतं. समजलं की तुमची जी भाग्यश्री, तुझी जी पिढी आहे किंवा अथर्व आहे, इकडे रोहन आहे, रितेश आहे, यंग जनरेशन, त्याच्या 1-2 वर्षाने मोठे आपल्या निखिल गायकवाड, अभिजित प्रथमेश आहेत, आलं तर तुमची जी पिढी आहे, मला वाटतं 17 ते 22 वर्षांची, ही पिढी ना संपूर्ण सोशल मीडियाने ना पकडून ठेवली. आता त्यांचं काय चुकलं, आमच्या तरुणपणी डिटेक्टिव्ह गोष्टी असायच्या, गुरुनाथ नाईक, समजा प्रत्येक काळाप्रमाणे ना त्या पिढीला बिघडवणारे ना काहीतरी गोष्टी आहेत. हा बिघडवणारा मीडिया असं माझं मत आहे तरुण पिढीला. याने काय केलं माहिती आहे का, मोबाईल डेटा फुकट देऊन आपल्या भारतातील नव्हे जगातील तरुण पिढी फुकट घालवण्याचं काम करतं. आज जर तुम्ही पाहिलं की तरुण मुली किंवा तरुण मुलं रात्र 2-2 वाजेपर्यंत सोशल मीडियावर, माझा मुलगा सुद्धा असतो, समजलं ना, 2-2 वाजेपर्यंत नेटफ्लिक्स बघत असतो, अमेझॉन प्राईम बघत असतो, अभ्यास राहिला बाजू. बरं, एक गोष्ट चांगली आहे की मुलं स्मार्ट आहेत, हुशार आहेत, ते सगळं करत असतात. आमचा अथर्व हा दोन्ही हुशार आहे, अक्कलेत. आज अथर्वचं मी कौतुक करतोय ते की त्याला IIT मध्ये प्रवेश मिळाला. की भारतामध्ये किती विद्यार्थ्यांमधून मिळतो प्रवेश? 15 लोकांना, 15 विद्यार्थ्यांना. किती विद्यार्थी भाग घेतात IIT मध्ये? या एक्झामला असे 15,000 वगैरे. 15,000 विद्यार्थ्यांमधून किती? टॉप 15 मिळतो. 15. त्याच्यामध्ये आपला अथर्वला मिळालेल्या प्रवेश, जरा टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करू. एवढंच नव्हे तर अथर्वला अनेक व्यंगचित्रांच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाले. असं का हुशार मुलं. तुमचा प्रश्न काय होता? सॉरी, माझा कोणाचा प्रश्न? तुमचा प्रश्न होता सोशल मीडियाबद्दल जरा मध्ये बोलू नका सर प्लीज. सोशल मीडियाबद्दल माझं जरा मत ना जरा कळतो नाही आलं. मी म्हणालो ना की डेटा फुकट देऊन ना सगळ्या देशाला फुकट लागतो. त्यात राजकारण्यांचा फायदा होतो. काही गोष्टी चांगल्या, त्यात यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ येतात, ती चांगले, सगळे चांगले आहेत. पण तुम्ही एखादा विषय टाईप केल्यानंतर त्याच्यामध्ये किती व्हिडिओ येतात. त्याच्यामध्ये ना सोशल मीडियाचं काय झालं म्हणजे त्याच्यामध्ये क्लास नाही आहे, मास आहे, गर्दी नाही, गर्दी आहे. आमच्या वेळेला काय होतं माहिती, एखादं वर्तमानपत्रात आम्ही कार्टून काढला की गर्दी लोकांकडे जायचं.
रसिक लोकांकडे आहेत. आज तुम्हाला कधी शेवड्या पोरगा पण युट्यूबवर किंवा त्याचं स्वतः फेसबुकवरती आहे ना, मग आम्ही निखिल गायकवाड आणि तेच बोलू, त्याचं यूट्यूब चॅनल असतं. कुणाचं मला वाटतं यूट्यूब चॅनल नसणारं मी एकमेवच. बाकी सगळ्यांची यूट्यूब चॅनल आहे आणि यूट्यूब चॅनलवर काही टाकतात, आमटी कशी करावी, भाजी कशी करावी. मागे मी असं पाहिला व्हिडिओ की त्याच्यामध्ये मी बघत होतो काय माहिती की गोरं कसं बनावं, आणि कसं युपीतल्या कोणीतरी तो झारखंडमधल्या कोणीतरी हे गोरं कसं बनावं ते व्हिडिओ खूप आहे. आणि तो जो माणूस होता ना तो सांगत होता, काय सांगत होता, टूथपेस्ट घ्या, चुना घ्या, पावडर घ्या, ज्या ज्या पांढऱ्या वस्तू असतात ना ते अच्छी तरह से धुली. आणि परत त्याचा जो मोबाईल याने शूट करत होता ना तो मोबाईल फुटका होता, त्याचे स्वतःचे हात काळे होते आणि तो असा उलटी असे ते जिम्मा खेळतात ना तसे तो हात करत होता. अभि ऐसा करे फिर ऐसा करे ऐसा करे असं करत ते जिम्मा खेळणं चालू. लक्षात ना. तर मला वाटतं की त्या यूट्यूबचे व्हिडिओ ना असे आहेत की पोट कमी कसं करावं त्याविषयी व्याख्या करून बघा ना. मला हास्यास्पद आहे. काही चांगले व्हिडिओ सगळ्यात काही वाईट असतं त्याच्यातला भाग नाही, पण शेवटी आपण कसं जनरलाइज करत असतो ना समाज. आलं की नाही, एखादा समाज वाईट आहे किंवा एखादी गोष्ट वाईट आहे की आपण कसं मेजॉरिटी कशी आहे त्या पद्धतीने आपण ते करत असतो. तुम्ही प्रश्न विचारताय त्यांचं शूट करताय ना, नुसतं मलाच नका दाखवू. मी आता म्हातारा होत चालली होती दाढी बाबा तरुण मुलं मुली जरा दाखवा. हा विचारा बरं. मार्मिकमध्ये जसं बाळासाहेब यायचे, मध्ये बोलू नका. बाळासाहेब यायचे, राजसाहेब यायचे, श्रीकांतजी यायचे, विकास सबनीजी यायचे, असे मोठमोठे नेते लोक नेते मंडळी मार्मिकला भेट देत असतील. बरोबर. मग त्यावेळी तुम्हाला भेटताना त्यांच्या काही आठवणी आहेत का? म्हणजे बाळासाहेबांच्या आणि राजसाहेबांच्या व्यतिरिक्त या बाकीच्या काही राजकारणी लोक पण असतील, म्हणजे काँग्रेसचे म्हणा किंवा जनता दल वगैरे असं काय काय सगळे. चांगला प्रश्न आहे. तर त्यांच्या काही आठवणी आहेत का, तुम्हाला सांगू शकाल का? बरोबर, छान छान प्रश्न आहे. एक लक्षात घ्या की मार्मिक किंवा तो आता जसा तुमचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जग आहे आता, म्हणजे सगळे फेसबुकवर आहेत, इंस्टाग्रामवरती आहेत, मी सोडतो. तर त्यावेळेला वाचनाचं युग होतं, म्हणजे लोक वाचत असतील. समजलं. तर मार्मिकमध्ये एखादी गोष्ट आवडली किंवा एखादा अन्याय झाला तर लोक बाळासाहेबांचे बंधू राजसाहेब ठाकरेंचे वडील श्रीकांतजी ठाकरे संगीतकार होते, पण ते मालक असल्यामुळे आणि जवळच राहत असल्यामुळे मार्मिकच्या ऑफिसमध्ये वारंवार भेट देतात आणि त्याचा फिल्म इंडस्ट्रीशी पण संबंध होता. एकदा तर ते नौशादला घेऊन आले. हो, नौशाद संगीतकार नौशाद हातामध्ये काठी मस्त असा धब्बा आणि आमच्या मार्मिकच्या ऑफिसमध्ये नौशाद. असे अनेक दिग्गज लोक मार्मिकच्या ऑफिसमध्ये येत असत. श्रीकांतजी बऱ्याच वेळा श्रीकांतजी घेऊन येत असत आणि ते आमच्याकडून मार्मिक जाणून घेत असत, मार्मिकचं काम करतात. आमचं मार्मिकचं काम 2 वार झालं, सोमवार मग आणि बुधवारी छपायला त्याचा पहिला वाचत बाळासाहेब ठाकरे. तर त्यावेळेला अनेक असे दिग्गज तिथे नौशादसारखे, श्रीकांतजीसारखे, बाळासाहेब, राजसाहेब येत असतात. बोल, आणखी कोणाचा प्रश्न आहे? माझं नाव मंदार दळवी सर. मंदार दळवींचा प्रश्न. मंदार आमचा सेलिब्रिटीमध्ये वावरत असतो. सर, माझा प्रश्न हा आहे की मार्मिकमधून तुमचे अनेक दिग्गज कलाकारांवर झालेले भेटविषयी काहीतरी सांगा. आता मी सांगितलं सुभाष कदम यांचं सांगितलं. सुभाष कदम यांचा प्रश्न तोच होता की तिथे नौशाद यांसारखे अनेक लोक आहेत. तो प्रश्न झाला. दुसरा काय असला तरी आणि तरी गायकवाड बोला, जर बोलू नका. तर मार्मिकमध्ये जे दिवाळी अंक येतो तो एक दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ काढणं म्हणजे व्यंगचित्रांमध्ये मानाची गोष्ट समजली जाते. जसं आपण मानाची दहीहंडी बोलतो तसं एक प्रकार. आणि निखिल गायकवाडचं मला कौतुक वाटतं की हा अतिशय बुद्धिमान आमचा विद्यार्थी आहे. अतिशय बुद्धिमान विद्यार्थी आहे आणि बक्षिसं त्यामुळे प्रश्न पण चांगले होतात. पुण्याला पण त्याने चांगले प्रश्न विचारले होते. बोला. हां, त्याचं उत्तर देतो. एक लक्षात घ्या, एकदा काय झालं माहिती आहे की काय झालं, विकास सबनीस यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं विकास सबनीस यांच्या आणि त्यांना 15-20 दिवस विश्रांती सांगितली. काय करायचं मग त्यावेळेला मुखपृष्ठ कुणी करायचं? मुखपृष्ठ कुणी करायचं हा प्रश्न निर्माण झाला.
आणि राजसाहेब तेव्हा दौऱ्यावर होते. मग करायचं काय त्या वेळेला? मुखपृष्ठ तर मार्मिकवरती मुखपृष्ठ पाहिजे, व्यंगचित्रच पाहिजे. आणि झालं असं आपल्यासारखं नाही पण त्याच्यावर. आणि तुम्हाला माहिती की जराशा पावसाने पाणी तुंबतं मुंबईत, तसं पाणी तुंबतं. आणि मी एका नातेवाईकाकडे असा गणपती बघायला गेलो आणि त्यावेळेला नोकियाचा नवीनच फोन आला होता, म्हणजे मोबाईलची तेव्हा नवीनच स्टाईल आली होती. आणि 3315 नावाचा एक मोबाईल असा दणदणीत नोकियाचा तो मी नवीन घेतला. म्हणजे आता सारखं त्याच्यामध्ये स्मार्टफोन नव्हता, साधा फोन, पण तो दणकट असतो, किती वेळा आपटला तरी तो काय खराब नाही असा. तर तो मोबाईल मी घेतला होता आणि अचानक मला मार्मिक, आमचा सुट्टीचा वार होता आणि मग मार्मिकमधून मला फोन आला कार्यकारी संपादकांचा, वसंत सोपारकर त्यावेळेला बघायचे. मार्मिक पंढरीनाथ सावंत कार्यकारी संपादक होते, वसंत सोपारकर ते बघायचे. त्याचा मला फोन आला की संजय, आपल्याला मार्मिक यावेळेला जरा लवकर करायचं त्याचं काम, विकास सबनीस काय मुखपृष्ठ करणार नाही तर तू करायचं, पण आत्ताच्या आत्ता ते करावं लागेल. आता पाऊस आहे कारण त्यामुळे प्रेसला जाण्यासाठी आपल्याला ते एक दिवस लवकर करावं लागेल. तर विकास सबनीस काय करत नाही तेव्हा तुला करावं लागेल ते. थोड्या वेळाने बाळासाहेब तुला फोन करतो, बाळासाहेब ठाकरे तुला फोन करतील असा मला वसंत सुपारकरांनी फोन केला. मी जरा दचकलो, बाळासाहेब आता मला फोन करणार. आणि त्याप्रमाणे 5 मिनिटांनी फोन आला, जय महाराष्ट्र. बाळासाहेबांचा असा तो भारदस्त गंभीर आवाज. मी सुद्धा घाबरतच जय महाराष्ट्र म्हणालो. आणि बाळासाहेब म्हणाले, संजय एक तुला कल्पना सांगतो, कागद पेन आहे तुझ्याजवळ? माझ्याजवळ नव्हतं तेव्हा, कारण मी चालत होतो रस्त्याने, पण नाही म्हणू शकत नाही. म्हणालो आहे साहेब. आणि ती साहेब म्हणाले मी तुला कल्पना देतो. आणि बाळासाहेबांनी मला एक कल्पना दिली, विलासराव देशमुख आणि सोनिया गांधी यांच्याशी संबंधित ती कल्पना. मला म्हणाले तू पेन्सिलने कर आणि मला आणून बंगल्यावरती मातोश्रीवरती राहते. त्याप्रमाणे मी गळाभर पाण्यातून बाळासाहेबांचा मला फोन आला, जय महाराष्ट्र. आणि मी पण जय महाराष्ट्र म्हणालो. बाळासाहेबांनी मला एक विलासराव सोनिया गांधी यांच्याविषयी कल्पना सांगितली. मला म्हणाले पेन्सिलने तू ड्रॉ कर, आणखी मातोश्रीवरती घेऊ. मी साहेबांचा आदेश म्हणून ते मार्मिकमध्ये बसलो, तिथे पेन्सिलने केलं. आणि माहीम बांद्रा भागामध्ये पाणी नव्हतं, इकडे पाणी फारसं तुंबत, त्या भागामध्ये तुंबतं. तर तिकडून मी टॅक्सी करून मातोश्रीवरती गेलो. बाळासाहेबांनी ते रफ पेन्सिलचं दाखवलं. बाळासाहेबांनी काही करेक्शन सांगितल्या, त्या मी येऊन केल्या. आणि आमचे पंढरीनाथ सावंत जे मार्मिकचे कार्यकारी संपादक होते, तर त्यांच्याकडे सगळं ड्रॉइंग मटेरियल आणि रंग वगैरे असायचे, विन्सर होतात, J1 क्वालिटी, जागतिक दर्जाचे. तर त्याने ते मी कव्हर केलं आणि ते माझं मार्मिकचं प्रसिद्ध झालेलं मुखपृष्ठ पहिलं. त्यानंतर ते बाळासाहेबांना आवडलं, श्रीकांतजींना आवडलं. झालं काय माहिती आहे का, 15 दिवसानंतर विकास सबनीस येणार होते आणि त्यांच्या आवडीचं काम, विकास सबनीसांसारखं काम मी करू शकणार नाही असं मला वाटत होतं. म्हणजे कॉम्प्लेक्स नव्हता, पण बाळासाहेबांचा दर्जा किंवा विकास सबनीसांचा दर्जा मी देऊ शकणार नाही असं मला वाटत होतं. म्हणून मी माझ्या अंगावरचं झुरळ दुसऱ्यावरती कोणावरती ढकलण्याचा प्रयत्न करतो. समजलं? तर त्यामुळे करायचं काय, म्हणून मी संपादकांना, कार्यकारी संपादकांना म्हणालो की मला मुखपृष्ठ नको, आतलं सगळं मी करतोय ना, मी स्टाफ होतो त्याच्यामुळे आतलं मी सगळं करत असेल आणि माझ्याकडे तेवढा वेळही नव्हता मुखपृष्ठ. मी तुम्हाला दुसरं नाव सुचवतो, सबनीस भिथरले. आणि मला बोलवून सांगितलं, संजय मी उद्यापासून मार्मिकचं मुखपृष्ठ करणार नाही. माझ्या ताटात कुणी हात घातलेला मला चालत नाही. आमची जी मैत्री जी टिकली होती ना, त्याचं पण कारण सांगतो. आमची मैत्री अशासाठी टिकली होती की आम्ही दोघांनी कधी एकमेकांच्या ताटात घातला. लक्षात, आमची मैत्री टिकण्याचं प्रमुख कारण ते होतं. एक लक्षात ठेवा, आजकाल माहिती आहे की लोक एकमेकांची कामं पळवताना दिसतात. मला वाटतं संताप, येस येस येस, अतिशय वाईट गोष्ट आहे. अतिशय आमच्या वेळेला तसं नव्हतं. आज तुम्हाला माहिती आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक लोक कामं पळवण्याची गरज आहे. जग मोठं आहे, आलं की लक्षात, जग मोठं आहे. तर त्यामुळे मैत्री टिकून राहिली. तुम्हाला माहिती आहे गुंड असतात, पाकिटमार गुंड असतात ना, त्यांचे पण एरिया ठरलेले असतात. सायनचा गुंड माटून गेला पाकिटमारी नाही करत, नाही. आलं लक्षात. तर मग कलाकारांनी तसं का वागावे मला कळत नाही. दुसरी गोष्ट, पक्षी असतात ना, पक्षी ते खाडीवरती मासे पकडतात, तर त्यांचं पण असे ना एक अलिखित अशी बाउंड्री असते. हो, म्हणजे इकडचा खंड्यापेक्षा तिकडे नाही मासे पकडत नाही. लक्षात घ्या, तू माणसं कशी वागतात हा मला प्रश्न. मी मध्ये एका ठिकाणी गेलो होतो, माझे एक मित्र भेटले होते.
तिथे त्याचे मोटिवेशनल लेक्चर वगैरे घेतात. तर तिथे एक बाई आहे ना, भाकरी विकण्याचं काम करायचं, हायवे भाकरी विकण्याचं काम करायचं. आणि भाकरी विकताना तिच्या बाजूला एक चहावाला होता. तर तो मोटिवेशनल लेक्चर देणारा जो माझा मित्र होता ना, त्याने त्या म्हातारीने विचारलं की या बाजूच्याची चहा विकली जाते खूप, बरोबर. तर तू भाकरी विकताना चहा पण का विकत नाही? त्या म्हातारीने उत्तर दिलं की मी चहा सुद्धा विकायला लागले, तर तू बिचारा काय खाईल? हा विचार महत्वाचा आहे. आमच्या वर्गामध्ये आम्ही माणसं घडवण्याचं काम करतो. व्यंगचित्रकार तुम्ही नंतर होतात. आमचा वर्कशॉप हा माणसं घडवणारा वर्कशॉप. तर हे पथ्य तुम्ही धंद्यामध्ये सुद्धा पाळा. बिझनेस टॅक्टिक्स काय महत्त्वाचे असतात, बिझनेसचे काही नियम तुम्हाला पाळूनच मगच पुढे जात आहे. आज फिल्म इंडस्ट्री बघा मोठी कशी झाली. फिल्म इंडस्ट्री अशी मोठी झाली आहे, एकमेकाला कामं देतात. कामं घेण्यापेक्षा कामं द्यायलाच शिकतात. दिल्याने माणूस मोठा होत असतो. दिल्याने आपलं काही कमी होत नाही. आकाश निसर्गाकडे बघा ना, एवढं फळं देतात, दरवर्षी पुन्हा बहर येतो. एवढं आकाशातून पाणी, मुंबईत उमणे पण पाणी तुमचं, पण कधी असं पाणी कमी झालं असं दिसत नाही ना, परत तेवढाच पाऊस पडतो. त्यामुळे द्यायला शिका की तुम्हाला मिळतं. लाभच्या उलट भला शब्द आहे लक्षात. लाभच्या उलट भला शब्द. तर तसं केल्याने तुमचं यश मिळत. जसं सबनीसांची आणि माझी मैत्री त्याच पद्धतीने. विनीत कदम, स्वागत तुमचं. बघ आता कोण अभिजित बोला. प्रभाकर वाईर ते सांगितलं ना की त्यांनाच का मिळतं म्हणून. म्हणजे त्यांनाच मिळत नाही. त्यानंतर मग सबनीस आणि व्यंगचित्र काढणं बंदच केलं ना. दुसरा जर तिथे काम करत असेल तर मी तिथे करणार नाही. सबनीसांचा नियम होता, मी नाही करणार आता तुमचं. समजलं? जे ताट तुम्ही उष्ट केलं त्या ताटात तुम्ही जेवत नाही, असं सबनीसांचं मत होतं. आलं की लक्षात? माझ्याबद्दल त्यांचं मत चांगलं, मला ते सांगायचे तू कर. माझं आणि त्यांचं जिवाळ्याचा नातं, पण मी करत नसेल. जत्रा पण केली, मुखपृष्ठ पण त्यांनी सांगितल्यानंतरच केली. तुम्हाला एक लक्षात ठेवा, मैत्री टिकवण्यासाठी ना तुम्हाला काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. सबनीस आणि मी लोकसत्तामध्ये एकत्र होतो, मार्मिकमध्ये एकत्र होतो. आम्ही कधी एकमेकांकडे रायव्हलरी म्हणून कधी बघितलं ना, आमचे एक स्पर्धक म्हणून बघितलंच. उलट एकमेकाला मदत केली. सबनीस बाहेरगावी गेले तर त्यांचं काम, त्यांनी पेन्सिल लेख केलेलं काम मी करतो. समजलं ना, की मी बाहेर गेलो तर माझं काम ते समज. ह्या पद्धतीने आपण शेजारी जाताना नाही का करत, शेजाऱ्याकडे चावी देऊन जातो ना, तर शेजारी आपल्याकडे चावी देतं. मग त्यावेळेला का आपण त्यांचं कुलूप तोड आपल्याला सगळं उघडच. घरामध्ये चोरी करतो का? नाही करत. पण आजकाल ही नीतिमूल्य तुम्हाला गेलेली दिसते. कोणाची कोण बायको पळवतो, तिथपर्यंत मी बायका सुद्धा पळवतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तर तुम्ही बघता पैसे तर पळवतातच राजकारण. आलं नाही लक्षात? मी जरा वेगळं बोलतोय पण सत्य आहे. तुम्ही ते सिरियलमध्ये तर सिरियलमध्ये बघतात ते. आणि शेवटी व्यंगचित्र काय ते रिअल फॅक्ट असतो. एक चित्रकार म्हणून किंवा एक व्यंगचित्रकार म्हणून एखाद्यामध्ये कोणत्या क्वालिटीज असाव्या लागतात? आणि एक मला राजसाहेबांबद्दल थोडं विचारायचं होतं की एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून त्यांचं मार्मिकमध्ये काय किती योगदान होतं, कसं होतं वगैरे. आणि तुम्हाला स्पेशली राजसाहेबांकडून एक व्यंगचित्रकाराकडून कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या मला जाणून घ्यायला हवं. एक गोष्ट लक्षात घ्या, ठाकरे घराणं आहे ना, ते संपूर्ण कलाकारांचं घराणं. कलाकारांचं ते रसिक आहे. कलाकार आहेत त्याचप्रमाणे रसिक आहे. राजसाहेब जेव्हा शिवसेनेमध्ये होते त्यावेळेला शिवसेना भवनामध्येच त्यांचं ऑफिस होतं. त्यामुळे शिवसेना भवनामध्ये राजसाहेब आले ना की तिथे फार वेळ बसत नसत. ते मार्मिक ऑफिसमध्ये येऊन बसत, वरतीच मार्मिक ऑफिस होतं, आमच्यामध्ये येऊन बसत असत. कारण त्यांच्या घरामध्येच कलाकार होते. ते स्वतः वडील त्यांचे व्यंगचित्रकार होते श्रीकांतजी. त्यामुळे आमच्या ऑफिसमध्ये येऊन बसत असत. माझी एक केबिन होती, मध्ये दोन्ही बाजूला 2 संपादक होते, मध्ये मी बसत होते केबिन. तर राजसाहेब आल्यानंतर मी माझी खुर्ची त्यांना उठून देत असे. बस बस हातानेच सांगायचे, माझ्या समोर येऊन बसे. आणि मी काम करत असताना बऱ्याच वेळा ते माझं स्केच करायचं. अशी बरीच त्यांनी माझी स्केचेस केले आणि मी ती जपून ठेवलं. ते माझं कॅरिकेचर पण त्यांनी छान केलं. आणि मी केलं की ते मला म्हणाले बघा, आणि त्याच्यामध्ये पेन्सिलने करेक्शन करून दे, ते असं कर, हे ना कसं की. मी ते आलेलं असं विरप्पनचं, त्या विरप्पन जोरात होतं ते प्रकार. तर त्यावेळी विरप्पनचं मी कॅरिकेचर करत होतो. राजसाहेबांनी मला ते सांगितलं, अशा मिशा काढ वगैरे. ते चित्र मी अजून जपून ठेवले. राजसाहेबांनी माझ्या चित्रावरती जी करेक्शन केली ना, ती चित्र मी वेगळी करून ती जपून ठेवली. आणि मी परत नव्याने करतो.
असं राजसाहेबांचं बाळासाहेबांप्रमाणेच नेचर आहे. म्हणजे बाळासाहेबांसारखं ते बोलतातच असं नाही, दिसतातच असं नाही. त्यांचं वागणूक सुद्धा बाळासाहेबांसारखी होती की समोरच्या कलाकाराला ते चांगली दाद देत असत, त्याला प्रेम देत असत, त्याला पुढे येण्यासाठी मदत करत असत. किंवा राजसाहेब एकदा आम्ही काय झालं माहिती आहे, प्रकाशन समारंभ होता सेना भवनामध्ये आणि आम्ही प्रेक्षकांमध्ये होतो. मी मागे बसलो होतो, विकास सबनीस आणि आम्ही मागे बसलो होतो आणि राजसाहेबांनी आम्हाला स्टेजवरून गर्दीमध्ये बघितलं. तेव्हा सेना भवनामध्ये हॉल होता, मोठा हॉल होता, जुन्या सेना भवनाचं सांगतो. आता सेना भवन म्हणजे कॉर्पोरेट ऑफिस सारखं वाटतं. तिथे आमचं बार्मिकचं ऑफिस पण सेना भवनातून तिथून आलं ते सामनामध्ये गेलं. आम्ही त्यावेळेला सेना भवनात असं मस्त रुबाब होता. त्यावेळेला खिडक्या वेळी कशा लाल मालासारख्या अशा मोठ्या होत्या आणि पंख्याची पण गरज नसायची, अशी जुळजुळावा. ॲटमॉस्फिअर अगदी कलाकाराला असं साधेच होतं, पण बाळासाहेबांच्या स्पर्शाने ते पावन झालेलं होतं येत असत त्यामुळे. तर राजसाहेब काय काय प्रश्न काय होता? राजसाहेबांचं योगदान म्हणजे मार्मिकमध्ये असं हां. योगदान हां आणि त्यांच्याकडून तुम्हाला म्हणजे कोणत्या हां गोष्टी हां तर राजसाहेबांनी ह्या कल्पना देत असत राजसाहेब आणि कल्पना सुचवत पण असत की हे असं कर, त्याच्यामध्ये करेक्शन असं करा किंवा मार्मिकमध्ये नवीन काय करता येईल आपल्याला. आणखी एक राजसाहेबांची गंमत सांगतो. राजसाहेब जेव्हा शिवसेनेत जोरात होते म्हणजे त्या ग्लॅमर अजूनही आहे, तर त्यावेळेला त्यांनी नाविन्यपूर्ण राजसाहेबांची कल्पना नाविन्यपूर्ण असतं. तर त्यांनी एक इव्हेंट केला होता 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता ध्वजवंदन बाळासाहेबांच्या हस्ते, ते सुद्धा शिवसेना भवनावर. आमच्या बार्मिकच्या ऑफिसच्या बाजूला सेना भवनाची गच्ची होती, तिथे रात्री 12 वाजता झेंडावंदन ते सुद्धा बाळासाहेबांच्या हस्ते. आणि बरोबर 11:15 वाजता बाळासाहेब आले. तोच रुबाब, तेच त्याचे क्रीम कलरचे कपडे, ती शाल अशी, रुमाल असा चौकोनी घडी घातलेला की तुम्हाला ते कोपरे इतके जुळलेले दिसायचे की एकच घडी अशी वाटायची. बाळासाहेब टाकली प्रत्येक शब्द असा मोजून मापून टाकलेला, स्वच्छ. तसं मी ते जसं पाणी आपल्याला स्वच्छ लागतं ना, वाणी पण स्वच्छ पाहिजे लक्षात. आज तुम्ही रस्त्याने जाताना माणसांची वाणी ऐकत असाल, कुठल्या शिव्या त्याच्यामध्ये नसतात. आणि छोटी छोटी मुलं पण अगदी ना, प्रत्येक त्यांच्या एक शब्दाकडे शिवी असते, म्हणजे भाषाच बोलीभाषाच बनते. हल्ली कोण म्हणतच नाही की माझ्या मित्राला पाठवतो, अरे मी अभी एक बंदा भेज रहा हूं तेरे पास. बंदा काय, बंदा रुपये आपल्याला माहिती आहे, बंदा असं बदललं. मुझे सेंड करा, मला पाठवू द्या, मला सेंड. सगळे म्हणजे अशी बाजार गुंडी आपली भाषा झालेली. तर राजसाहेब तिथे येत असं तर 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता आणि बाळासाहेबांची एंट्री झाली. 15 मिनटं अगोदर झाली आणि त्यांनी राजसाहेबांना सांगितलं की वेळ झाली की मला सांग येतो. तोपर्यंत बाळासाहेब आमच्या बार्मिकमध्ये बसलो 15 मिनिट समजलं. आणि त्यावेळेस आमचा अमर गमरे नावाचा छायाचित्रकार होता आमचा बार्मिकचा, त्याने अनेक फोटो काढले. त्यावेळेस सबनीस आम्ही तेव्हा 5:30 ऑफिस सुटलं, आम्ही घरी गेलोच नव्हतो. आम्हाला कार्यकारी संपादकांनी तिथे खाली मनोहर हॉटेल आहे, तुम्हाला माहिती आहे सर, की तिथूनच आम्हाला रात्री जेवण मागवलं होतं. आम्ही तिथे जेवलो, कारण बाळासाहेबांच्या सोबत आम्हाला ते क्षण घडवायचे. त्यामुळे आमचा पूर्ण स्टाफ सबनीस तिथे पूर्ण आम्ही तिथे गप्पा मारत बसलो. आणि बाळासाहेबांचं झेंडावंदन तिथे सेनाभवन खाली तुफान गर्दी होती. सेनाभवनात अनेक आठवणी, खाली तुफान गर्दी होती. बाळासाहेब झेंडावंदन करायला रिमझिम पाऊस पडत होता. बाळासाहेब झेंडावंदन करायला आले आणि पाऊस थांबला. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची जादू. सेनाभवनाची खिडक्या होत्या त्या मोठ्या होत्या, मी मगाशी सांगितलं. आणि त्यावेळेला केंद्रामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार, भाजप शिवसेना. आम्ही जेव्हा मार्मिकमध्ये काम करत होतो 1994 तर त्यावेळेला भाजप शिवसेनेचं सरकार होतं. आणि अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला त्या रोडने विमानतळावरून येऊन तिकडे जाणार होतं. गंमत सांगतो तुम्हाला, आम्ही मार्मिकचा स्टाफ, त्या गाड्या येतात पाहिजे ना पंतप्रधानांच्या पुढे, पोलिसांच्या गाड्याने अशा येत असतात. सेना भवनाजवळ गाड्या आल्यानंतर सगळ्या पोलिसांच्या गाड्या थांबल्या. सेना भवनाच्या बरोबर खाली अटल बिहारी वाजपेयी गाडीतून, अँबॅसेडर गाडी होती त्या पंतप्रधानांच्या, त्या गाडीतून ते स्वतः उतरले. आणि आमचा बार्मिकचा स्टाफ जो आम्ही 5-6 जण होतो, ते खिडकीत आम्ही उभे होतो, त्यांना त्याने हात दाखवला असं असत. अटलजीला मी प्रत्यक्ष अनेक वेळा भेटलो हात मिळवला त्यांच्याशी, पण तो एक प्रसंग मी कधी विसरू शकत नाही. त्याने आम्हाला हात दाखवला. बाजूला भारतीय कामगार सेनेचे लोक होते, त्यांना पण हात दाखवला. पंतप्रधान, भारताचा पंतप्रधान, शिवसेना भाजपचं नातं तेव्हा आणि आत्ता कसं आहे ते तुमच्या लक्षात. तेव्हाचा पंतप्रधान, बाळासाहेबांबद्दल किती त्याला आदर होता जुन्या सेना भवनामध्ये. पंतप्रधान स्वतः गाडीतून उतरतो
आणि शिवसेनेच्या लोकांना हात दाखवतोय, केवढी मोठी गोष्ट आहे. मैत्री बघा ना, याला मैत्री म्हणतात ना, मैत्रीचं नातं. हे बाळासाहेब, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी, मला वाटतं बाळासाहेबांच्या नंतर भारतातील शेवटचे सुसंस्कृत राजकारणी म्हणत आहेत. बाकी राजकारण, मी माझा कुठला पक्ष नाही, व्यंगचित्रकाराला असू नये, पण अटल बिहारी वाजपेयी मला पण बाळासाहेबांप्रमाणे आवडायचं. मी त्यांना 2-3 वेळा भेटलो, त्यांचं कॅरिकेचर केलं, तो ऑटोग्राफ घेतली. तर तो पण प्रसंग, चेंबूर स्टेशनला अटल बिहारी वाजपेयींची सभा होती आणि आता गर्दी जमवतात, वडापाव ट्रकमधून भरून माणसं आणतात वडापाव देऊन. त्यावेळेला तसं नसायचं, एक सभा असते ना की 50 लोक असायची, फार गर्दी नसायची. चेंबूर स्टेशनला अटलजींची सभा होती, सिक्युरिटी वगैरे काही नसायचे, एखादा पोलीस असायचा आणि अटलजी भाषण करत होते. त्यांचा जो धोतरचा वाऱ्याने हलत होता, धोतराचा शेकार, मी तिथे बाजूला उभं होतो स्टेजवर. तो मला अटलजीचं भाषण झाल्यानंतर ते खाली उतरले. मी त्यांच्याशी हस्तांदोलन, मी त्या 20 वर्षांचा होतो आहे. अटलजींनी सुद्धा माझ्याशी हस्तांदोलन केलं, पाठीवरती जोरात त्यांची घासण्याची स्टाईल होती, असं तसं थाप मारली की त्याने एक तरुण मुलगा आपल्यासाठी, मी ऑटोग्राफ घेतलं तिथे. हे त्यावेळचं सगळं असं प्रकरण होतं. कुणी असं सेलिब्रिटीसारखं वागतच नसतं, सेलिब्रिटी असतं. आता वातावरण बदललं. किंवा अगदी साध्या माणसाला आपण जरी फोन केला ना, विचारा, तरी तो काय माहिती आहे, मला नंतर फोन कर, आय विल कॉल यू लेटर. कोण तू? फोन आपण घेऊ शकत नाही. हा, आणि ऑफिसमध्ये बंदी केले वगैरे ठीक आहे, पण कॉन्टॅक्ट किंवा एखाद्याला सन्मान देणं हा प्रकारच राहिला नाही. हा बोला, हा कोण विचारतो प्रश्न? हा बोला, अथर्व बोला. व्यंगचित्रकारांनी काय अभ्यास केला पाहिजे? हा, व्यंगचित्रकारांनी काय अभ्यास केला पाहिजे? पुस्तकं कुठली वाचली पाहिजेत किंवा अजून? बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे व्यंगचित्रकारांनी मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे. ज्याला व्यंगचित्रकार व्हायचं आहे त्याने सोशल मीडियापासून दूर राहिलं पाहिजे. आणि वाचलं काय पाहिजे ना, त्यातले व्हॉट्सअपचे मेसेज पहिले वाचू नये. काय वाचून, व्हॉट टू डू अँड नॉट टू डू. पहिले नॉट टू डू सांगतो मी तुम्हाला. पहिले व्हॉट्सअपचे मेसेज वाचू नये, कारण सकाळी सकाळी आपल्याला कोणतरी आवडत मित्र आपल्याला सांगतो की माणसाने असं वागवलं. ती सुद्धा भाषा अशुद्ध असते. माणसाने न पण नसतो. जीवन म्हणजे काय ते सुद्धा जीवन नसतं, जीवन. जेवण आहे का जेवण? जीवन म्हणजे काय तो आपल्याला शिकवतो. आलं लक्षात ना, की चांगलं वागणं म्हणजे काय. त्याच्यामुळे व्हॉट्सअपचे मेसेज वाचू नका, चांगली पुस्तकं बघा. चित्रकारांनी, व्यंगचित्रकारांनी चांगली पुस्तकं बघितली पाहिजे. आर.के. लक्ष्मणची यू सेड इट नावाची पुस्तक आहे, ती वाचा. बाळासाहेबांचं फटकारे नावाचं एक पुस्तक आहे. बाळासाहेबांचं त्या अगोदर एक पुस्तक आलं होतं, प्रदीप दळवी, जे मी नथुराम बोलतोय नाटकाचे लेखक आहेत, त्याने एक पुस्तक काढलं होतं, कुंचला आणि पलिते. कुंचला आणि पलिते. ते पुस्तक श्रीकांतजींचं पण होय ना, बऱ्या श्रीकांतजींचं पण बरोबर, सुभाष कदम बरोबर. श्रीकांतजी त्यावेळेला बन्या बापू नावाची एक पॉकेट कार्टूनची सिरियल काढायची, त्याचं पुस्तक आहे बन्या बापू. श्रीकांतजी कॅरिकेचर अफलातून करायचे, त्याचं एक पुस्तक आहे, ते तुम्ही बघा, बन्या बापू नावाचं ते. आणि परदेशातली अनेक पुस्तक आहे. परदेशातल्या प्रत्येक कार्टूनचं एक कलेक्शन निघतं दरवर्षी, ती तुम्ही बघा. आता तुम्हाला गुगलवरती बघ, गुगल वाईट नाही, यूट्यूब वगैरे चांगलं, त्याच्यामध्ये शिकायला मिळतं. मी अगदीच काय सर्रास सगळं वाईट आहे असं म्हणत नाही. त्यातून तुम्हाला अनेक चित्र बघायला मिळते, ते कसं काम करतात ते बघा. राजकीय व्यंगचित्रकार व्हायचं असेल तर वर्तमानपत्र अगदी नीट वाचा. आणि अभ्यास हा अतिशय आवश्यक आहे, लक्षात घ्या. अभ्यास होणी प्रकटावे, नाहीतर झाकोनी राहा. अभ्यास करायचा नसेल, आता तुला तर सांगण्याची गरज नाही, कारण हा अभ्यास स्कॉलर आहे, त्याला मला वाटतं 12वीला सुद्धा 98 वगैरे मार्क मिळाले. किती? 96. 12वीला एक्झाम 89 मिळाले. 89 हरकत नाही, उलटं झालं हरकत उलट सुलट झालं तरी चालेल, पण तू स्कॉलर आहेस, अथर्व स्कॉलर आहे, चांगले मार्क मिळवतात. तर त्यामुळे तू अभ्यास आहे, तुला अभ्यास करा म्हणून सांगण्याची गरज नाही. तर अभ्यास अतिशय महत्त्वाचे. अभ्यास होणी प्रकटावे, नाही तर करू नका. अभ्यास होणी प्रकटावे, नाही तर दाखवू नका. अभ्यासाची काही सर्वता दुष्कर नाही, म्हणून ती मदत आहे. अभ्यास हे मिळेल, ज्ञानेश्वरांनी मिळेल. असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हण. मी नाही म्हणत, तुका म्हणत. माझ्या नावावर आले सोशल मीडियावर तिथे, पण तेवढंच कापतात नाही, एडिट करतात. संजय मिस्त्री असं म्हणतात. तसं होतं काम. सर हां बोला. रोहन बोला. रोहनला काय
शूट करायचं आहे ना. बोला रोहन विचार. सर मोठ्याने बोला मोठ्या. सर मला विचारायचं होतं की व्यंगचित्रकलामध्ये करिअर होऊ शकतं का पुढे? व्यंगचित्रकार म्हणून करिअर इथले कोण कोण करतात? विनीत कदम करतात काही प्रमाणात, अभिजित करतात, अभिजित कॅरिकेचर. आमच्या निखिल गायकवाडच्या लग्नाला अभिजित कॅरिकेचरिस्ट म्हणून होता. त्याच्यामुळे करिअर चांगलं आहे. व्यंगचित्रकार म्हणून करिअर चांगलं आहे. एक गोष्ट सांगतो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, थोडं अवांतर बोलतो चालेल ना. करिअर विषयक प्रश्न आहे, जरा व्यंगचित्र आपण बाजूला ठेवू. एक क्षण. आज सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर आहे. ही पहिली तरुण, आज तुम्ही सगळे तरुण आहात, लक्षात घ्या. सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर नाही असं क्षेत्रच नाही आज. उलट आमच्या वेळेला करिअरची क्षेत्र मर्यादित होते. आज अनेक प्रकारचे करिअर, हॉटेल मॅनेजमेंट आहे, फॅशन डिझायनिंग आहे. आमच्या वेळेला नव्हतं. कॅरिकेचर आहे, ऑन दी स्पॉट कॅरिकेचर आहे, गायनाचं करिअर आहे, यूट्यूब चॅनेल बनवू शकता, ॲक्टिंगमध्ये करिअर. किती सिरियल बनत आहेत. आमच्या वेळेला नव्हतं, एकच चॅनेल होतं दूरदर्शन, आणि त्याच्यावरती सिरियल तर बनतच नव्हत्या. आलं की नाही लक्षात? बातम्याशिवाय काय दाखवायचे त्याच्यावरती? काही नाही दाखवायचं. आज मुलांना करिअर केवढं आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये करिअर आहे. हे कोणाच्या लक्षात येत? आज मुलं स्मार्ट आहेत. खरं शिक्षण ना हे पालकांना देण्याची गरज आहे, लक्षात ठेवा. पालक भरकटलेले आहेत. पालक मुलांना सांगतात तू हे कर, तू ते कर. आलं की नाही लक्षात? त्यामुळे सगळी करिअरची वाट लागलेली आहे. आणि पालक काय कोणतं करिअर निवडतात? मेडिकल आणि इंजिनिअरिंग. अख्ख्या आशिया खंडांमध्ये दोनच करिअर समजले जातात, एक मेडिकल आणि इंजिनिअरिंग. मेडिकलला ॲडमिशन नाही मिळाली, इंजिनिअरिंगला. 12वीला जास्त मार्क मिळाले की आई वडील काय करतात? तू सायन्सला जायचं. झालं, त्याच्या आयुष्याची वाट लागली. मग त्याने 12वीत अभ्यास करून चूक केली असं म्हणायला पाहिजे. आलं की नाही? तू 12वीत अभ्यास नाही केलास ते बरं केलं. आणि अगदीच कमी मार्क मिळाले मग कार्टुनिस्ट होतो, चित्रकथाला रोहनने चांगलं केलं. तर सायन्सचं करिअर आमचा निखिल गायकवाड मेकॅनिकल इंजिनियर, तो सायन्सला गेला. मी पण मेकॅनिकल. तुम्ही पण मेकॅनिकल. त्यावेळेचं वेगळं होतं, पण आता काय झालं की ते गर्दीच आहे ना सगळं. तुम्ही एकाच प्रकारचं करिअर केल्यानंतर गर्दी होणार. आज मला सांगा, इंजिनियरला, नवीन इंजिनियरला पगार किती असतो? किती? 15 ते 20. 15 ते 20 हजार. हे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असले आमचे रामदास शिंदे सांगते. आलं की नाही लक्षात? आमचं निखिल गायकवाडची काही वर्ष झाल्यामुळे, त्याचा एक अनुभव आल्यामुळे त्याचा पगार बऱ्यापैकी. पण आज पगार, आणि तुम्ही 10-15 हजार कुठल्याही क्षेत्रामध्ये मिळवू शकता. साधे फेरीवाले मिळवतात, वडापाववाले मिळवतात, जास्त ते तर जास्त हे तर जास्तच मिळवतात. सांगा ना मला, ते हजारो रुपये मिळवतात. पाणीपुरीवाले, दादरचे फेरीवाले हजारो रुपये मिळवतात. मग लक्षात घ्या की करिअर कुठल्याही क्षेत्रामध्ये आज, आणि उलट आपली लोकसंख्या 130 करोड आहे, बरोबर आहे ना? आपली लोकसंख्या किती करोड आहे? मग त्या मनाने तेवढी ग्राहकपेठ आहे. मग उलट ग्राहकपेठ वाढल्यानंतर मला सांगा, व्यवसाय वाढला पाहिजे, वाढला पाहिजे, कमी झाला? आणि वाढलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक भाजीवाल्यांनी फ्लॅट्स घेतले. ते माहिती आहे तुम्हाला? भाजी आणि मेडिकल स्टोअर बंदच नव्हते ना. हो. आपण सगळे घरी बसलो होतो, तेव्हा माझी दाढी वाढली. दाढी रोज करून जाणार कुठे ना मी? कामावर जायचंच नाही, घरी बसायला सुरक्षित राहा ना. आलं की नाही? त्यामुळे त्या काळामध्ये भाजीवाल्यांनी प्रचंड कमावलं. आता का वाईट नाही, मेहनत करूनच कमावलं, कारण पहाटे उठून ते भाजी आणायचं वगैरे मेहनत. मेडिकलवाले कधीच बंद नव्हते ना. मला सांगा, लॉकडाऊनमध्ये अनेक लोक बेकार झाले. त्यामुळे नाही, लक्षात ठेवा, करिअर सगळ्या क्षेत्रांमध्ये कधीही निराश होण्याचं काम नाही. आज आमचा एक विद्यार्थी, मगाशी निखिल गायकवाड, आम्ही निखिल गायकवाडच्या गाडीतून आम्ही आलो. आज आमचा विद्यार्थी गाडी घेऊन फिरतो, मला आनंद वाटतो. कुठे जायचं असलं की मला सांगतो, सर मी तुम्हाला घेतो. आमचे ढवसे सुद्धा. त्यामुळे मला गाडी काढण्याची गरज नाही वाटत, ड्रायव्हरची पण गरज नाही. आमचे विद्यार्थी आहेत. मला विचारलं गाड्या किती आहेत तुमच्या, तर मी सांगतो 40 गाड्या आहेत. 40 विद्यार्थ्यांकडे आहेत ना. आमचे सुभाष कदम इथे बसले आहेत. स्कूटी आहेत. मला कुठे दादरला सर चला सोडतो तुम्हाला, कधी मला ते जबरदस्तीने बसून सोडतो कुठे जायचं. नवीन स्कूटी घेतली, मला म्हणाले सर तुम्ही पहिल्यांदा बसा. असं मला गाडीची गरज नाही पडत. त्यामुळे माझी गाडी असली किंवा नसली तरी मला घेऊन येण्याची गरज नाही. मित्रांना फोन केला, विद्यार्थ्यांना फोन केला, पण विनीत करता नाही.
इकडे मंदार आहे. मंदार बोरिवली आमचं संमेलन होतं. मंदार म्हणून सर बसा गाडीमध्ये, चला आपण जाऊया. पण माझ्याबरोबर अनेक मित्र असल्यामुळे ते आम्ही आलो नाही. पण असे मित्र आहेत आणि तो आमच्या अगोदर गेला. आम्ही मित्राच्या गाडीतून येण्याच्या अगोदर हा तिकडे जाऊन तिकडे त्याने तयार वगैरे केली मंदार झाली. असा आपला एक चांगला ग्रुप हा बनलेला आहे कार्टून्स कॅफे क्लबचा. आमचा विनीत कदम, आपला प्रदर्शनाचं व्हिडिओ शूटिंग झालं, त्याला सांगितलं एडिट कर, तो 5 मिनिटात एडिट करून देतो बसल्यावर. आणि आपण लगेच यूट्यूबवरती व्हॉट्सअपवरती टायटल्स असे आपले सगळे विद्यार्थी आपल्याला मिळालेले आहेत. सर पॉलिटिकल कार्टून संदर्भात ना आता फार कमी दिसतात. म्हणजे पहिलं जे म्हणजे बाळासाहेब वगैरे करायचे वगैरे तो तसा दबदबा होता. आणि आता आम्ही लोकांनी जर प्रयत्न केला नंतर मीच जर नंतर प्रयत्न केला, समजा ते वादग्रस्त ठरलं तर मग काय त्याला तोडगा काय? एखादा पॉलिटिकल्स काढला वगैरे. आता जे वातावरण सध्या चालू आहे, कोविडचं चालू आहे, आता ताजं उदाहरणामध्ये राणेंचं इकडे तिकडे तेही चालू आहे, म्हणजे लेटेस्ट त्याला काय आहे? म्हणजे एखादा समजा वादग्रस्त, पहिले कसं वादग्रस्त असताना पण ते लोक म्हणजे जसं आता आपल्याला तो विषय झालेला आहे की बाळासाहेब स्वतः ते ॲक्सेप्ट करायचे आणि ते शाबासकी वगैरे द्यायचे. पण आता हे शाबासकी देणारे कोण नेते दिसत नाही, सगळं म्हणजे हाणामारी करणारे दिसत आहेत. त्याला काय आहे? चांगला प्रश्न आहे, जरा नीट आहे का सरकार. एक लक्षात घ्या की हल्ली काय झालं माहिती आहे का, की सोशल मीडियामुळे एखादी तुम्ही गोष्ट केली की ते लगेच व्हायरल होते. आणि चांगली गोष्ट व्हायरल होते, वाईट गोष्टी. त्याचं कारण आहे कॉन्ट्रोवर्सी स्प्रेड्स फास्टर दॅन न्यूज. वादग्रस्त गोष्टी असतात ना, वादग्रस्त गोष्टी त्या लवकर लोकांपर्यंत पोहोचतात. आलं लक्षात ना. वाईट गोष्ट लगेच जाते. म्हणजे एखादा टायर जळलेला असेल तर त्याचा वास सगळीकडे पोचतो. पण तुम्ही हातामध्ये सेंट लावला तर तुम्हाला ते सांगावं बघ ना वास. तर चांगल्या गोष्टी ना तुमच्या लोकांपर्यंत नाही पोहोचत, वाईट गोष्टी लगेच पोहोचतात. तर त्यामुळे झालंय काय म्हणजे सोशल मीडिया ना हे दुहेरी असतं. सोशल मीडिया चांगलंही आहे वाईट आहे. पण आज त्याचं चित्र ना वाईट जास्त आहे. आज मला सांगा, तुम्ही सोशल मीडियावर सुरुवातीला जेव्हा सोशल मीडिया नवीन आला, आपल्याकडे स्मार्टफोन पण आत्ता आले. अनेकांनी स्मार्टफोन या 2-4 वर्षात घेतले असतील. आलं की नाही लक्षात. माझ्याकडे पण मी हल्ली घेतलं. अगोदर माझ्याकडे साधा नोकियाचा होता. तर नवीन जेव्हा आपण फोन घेतो किंवा नवीन फेसबुकवरती येतो त्यावेळेला रिस्पॉन्स मिळतो. पण जसजसा तुमचा फेसबुक आणि सोशल मीडियावरती वावर वाढतो ना, रिस्पॉन्स कमी होतो. तुम्ही नोट करत असाल, आपण एखाद्याला व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवल्यानंतर तो 2-2 दिवस बघत नाही. हो, त्याला रिस्पॉन्स देत नाही. अगदीच मित्र असला तर उगाच अंगठा टाकून मोकळा होतो, काही न बघ त्याला वाईट वाटून नये. किंवा मध्यंतरी असं एक फॅड आलेलं की तुम्ही फेसबुकला जाहिरात टाका, तुमचं एक पेज बनवा की तुम्हाला नाही फुकटची गोष्ट नाही. तुम्हाला एक धंद्याचं रहस्य सांगतो की जोपर्यंत तुम्ही पैसा टाकत नाही ना तोपर्यंत पैसा उगवत नाही. लक्षात ठेवा. फुकट टाकून फुकट नाही म्हणा. तुम्ही फोलपटे टाकलीत जर जमिनीत तर फोलपटातून पीक कसं येणार ना. साधं लॉजिक आहे धंद्याचं. कारण मी पिढीच्यात धंद्याचा एक माणूस आहे. कारण आमचा हा मिस्त्री काम हा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आमचा पिढीजात म्हणजे अगदी पडजोबा कापर पडजोबापासून आहे. मुंबईतल्या ज्या बऱ्याचशा लाकडाच्या चाळी वगैरे आहेत ना त्या माझ्या आजोबांनी बांधलेल्या आहेत. माईने ज्या जुन्या चाळी किंवा जी ख्रिश्चन लोकांची गरज असतात ती माझ्या आजोबांनी बांधली आहेत. माई बऱ्याच त्यातलं मी डॉक्युमेंटेशन केलेलं आहे बरंचसं. तर बिझनेस हा ना बिझनेस सारखाच होतो. उदाहरणार्थ तुम्हाला एक जरा वेगळं उदाहरण सांगतो की राज कपूरने मेरा नाम जोकर पिक्चर बनवला होता. पिक्चर फ्लॉप झाला. 80 लाखाचं त्याला कर्ज होतं. एखादा माणूस काय करेल, धंदा बदलेल ना, त्या काळातलं कर्ज. पण बिझनेसचं काय तत्व असतं माहिती आहे. आता मला सांगा, माझी इथे एखादी वस्तू हरवली किंवा भाग्यश्रीची इथे एखादी वस्तू हरवली तर भाग्यश्री तिकडे शोधून तिला मिळणार आहे का? तिथे शोधावं. जिथे वस्तू हरवली तिथे शोधावी लागते ना. मग जिथे आपला व्यवसाय आपला डबघाई गेला तोच व्यवसाय करून परत पैसे मिळवायचे असतात. इतकं साधं लॉजिक आहे धंद्याचं. राज कपूरने काय केलं, बॉबी लो बजेट पिक्चर बनवलं, झाले सगळं. तर धंद्याचं काही गणित असतं, लक्षात ठेवा. ते तुम्ही ना लक्षात घेतलं पाहिजे. धंदा तुम्हाला करता आला पाहिजे, व्यवसाय करता आला पाहिजे. व्यंगचित्रकलेतून चांगले पैसे मिळवतात. मी मिळवतो ना, माझी लाईफस्टाईल बघा ना, मी रुपये राहतो. व्यंगचित्रकलेतून शेवटी तुम्हाला व्यवसाय तो करता येणंही करा. मारवाडी गुजरात्याने जमतो कारण त्यांच्या रक्तातच आहे ना तो व्यवसाय. आपले आई वडील कुठेतरी काम म्हणून कामगार म्हणून काम करत असतात. त्या मुलांना नाही जमत व्यवसाय. ते प्रयत्न करतात पण कुठेतरी फसतात.
माझे वडील व्यवसाय करते, आजोबा व्यवसाय करतायत, त्यामुळे मला जमला. मी कार्टून वर्कशॉपचा पण व्यवसाय केला ना. लक्षात घ्या, तुम्ही सगळे विद्यार्थी जमलात, चांगली फी भरून जमलात. हा व्यवसाय करणं ही सुद्धा मोठी कला आहे. मी नेहमी म्हणतो की व्यंगचित्र काढणं ही कला सोडा, 2 पैसे मिळवणं, व्यंगचित्रकार म्हणून क्लायंट मिळवणं ही मोठी कला आहे. आणि ते तुम्हाला मिळेल केव्हा माहिती आहे? ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे धंदा कराल ना, तेव्हा तुमचा धंदा वाढतोच वाढतो. प्रामाणिकपणा हा धंद्यामध्ये, सचोटी ही अतिशय महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, धंद्यात कधी अभिजित आमचा त्याच्यामध्ये काम करतो, इव्हेंटमध्ये मी पण करायचो. तर अभिजितला आणि आम्हाला माहिती आहे रूल्स काय. रूल्स एखाद्या आम्हाला ऑर्गनायझरने शो दिला, मी पण शोज करतो इव्हेंटमध्ये, तर तिथे आमचा शो बघितल्यानंतर तिथे क्लायंट आलेले लोक असतात, अनोळखी लोक असतात, त्याचं कार्ड मागतात, व्हिजिटिंग कार्ड आहे. अभिजितला म्हणजे आम्ही कार्ड देत नाही, आम्ही ऑर्गनायझरचं कार्ड त्याच्यातून त्याने आम्हाला बोलवलं, त्याचंच कार्ड तो आम्हाला परत बोलवणं, आम्ही आमचं कार्ड देत नाही. आलं की नाही? हे धंद्याचे एथिक्स आपण पाळलं पाहिजे. एखाद्याने तसं केलं तर ऑर्गनायझरकडे ते पोचतं आणि मग तो त्याला परत बोलवत नाही, तर धंदा पोचतो. म्हणून ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तुम्ही धंद्यात, वैयक्तिक जीवनामध्ये अतिशय प्रामाणिक राहायला पाहिजे. जे काही काम करतं ते प्रामाणिकपणे करा. व्यंगचित्रसुद्धा, व्यवसायसुद्धा, नोकरी, यश हमखास मिळेल. बोला, आणखी काय कोणाला प्रश्न? मला एक प्रश्न हां. आहे, कधी बाळासाहेबांनी तुम्हाला व्यंगचित्रकलाच्या बद्दल काय सुचवलं आहे का तुम्हाला? तुमचं काय? बरं, मी मगाशी म्हणालो की बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व ना हे आगळं वेगळं होतं. मी त्या काळातले सगळेच नेते, माणसं, आपल्या घरातले आजी आजोबा सुद्धा, वडील सुद्धा चांगले असतात. आत्ताची जनरेशन बिघडली. समज बिघडल्या म्हणण्यापेक्षा ना काही काही बोलतं. म्हणजे परवा मी गेलो एका तिथे दवाखान्यामध्ये गेलो होतो, एक तरुण मुलगी होती आणि तिथे एकसारखी, ओ बाबा इकडे या ना, तिकडे काय करताय? तर मला वाटलं तिथे नवरा कामावर गेला असेल म्हणून ते बोलवत होते. परत थोडं, बाबा तुम्हाला किती वेळ चांगली इकडे ना, असं बोलतात. आधी लोक मराठी पण असं विचित्र बोलतात. वाणी, मी म्हणून वाणीने पाणी, अहो बाबा इकडे या असं बोलत. मग मी इकडे असू दे, त्यांचा प्रश्न आहे तो. तर बाबा, मला वाटलं तिथे नवरा गेला असेल, ती दवाखान्यात आली असेल, वडला नाही, बाबा म्हणून तिचा नवरा आला. हल्ली ही फॅशन नाही झाली, मुलं बाबा म्हणतात ना, बाबा म्हणतात आपण. तर हे असलं सगळ्यांना बदल झालेले, जीवनामध्ये ना बदल झालेले. तर आपण ते, मला वाटतं आपण करू नये. आपण एक चांगलं माणूस म्हणून जगायचे तर आपण संस्कार जपले पाहिजेत. आणि जे काय आपल्याला देशामध्ये चाललं आहे ना, ते बाजूला ठेवून आपण व्यवस्थित वागलो. हा बोला, प्रश्न. हा, भाग्यश्रीचा प्रश्न. बाळासाहेबांनी मार्गदर्शन केलं. मी कधी कधी वावत जातो. मध्येच लता मंगेशकरचं गाणं, मोहम्मद रफीचं गाणं, तर माझ्याकडे सांगण्यासारखं एवढं आहे ना, तर त्यामुळे किती सांगू आणि किती नको असं होतं. मी 2-2 दिवस नॉनस्टॉप बोलू शकतो. तर बाळासाहेबांनी मार्गदर्शन केलं का, हा एक लक्षात घ्या, एक सर्वांनी नीट आहे का. बाळासाहेबांनी मला वाटतं जगातल्या अनेक व्यंगचित्रकारांना मार्गदर्शन केलं. अर्ध्या जगात याच्यावरती श्रद्धा ठेवता, प्रेमाने याच्यावरती प्रेम करता, त्या माणसाच्या सोबत तुम्हाला असं हे मिळतं. तर फ्री प्रेसमध्ये बाळासाहेब काम करत असतात. हा एक रंजक गोष्ट आहे, जाणून. तर फ्री प्रेसमध्ये काम करत असताना नवीन भाषा अशी निर्माण झाली. तर बाळासाहेब तिथे फ्री प्रेसमध्ये काम करतात आणि संपादक होते. बाळासाहेब राजकीय व्यंगचित्र काढत असतात आणि आर के लक्ष्मण सुद्धा तिथे राजकीय व्यंगचित्र काढतात. झालं काय की फ्री प्रेस जर्नल आहे, त्यावेळेस कम्युनिस्ट पक्ष जोरात होता. थोडी राजकीय पार्श्वभूमी आपण समजून घ्या. डांगे, कॉम्रेड डांगे त्यावेळेस मुंबईचे शहेनशाह होत्या. आज जशी बाळासाहेबांची मुंबईमध्ये उभट आहे, बाळासाहेबांनी आवाज दिला मुंबई बंद, मुंबई बंद होते, समजलं. तशी त्या काळात कॉम्रेड डांगे, श्रीपाद कृष्ण डांगे, त्याने आवाज दिला. लाल पावटाव जिंदाबाद म्हणायचे बघा. की कम्युनिस्ट पार्टीचा जोर होता. सगळे मिल कामगार कम्युनिस्ट पार्टीचे. कम्युनिस्ट पार्टी मुंबईवरती पसरलेली. त्या डांगेंचं मी कॅरिकेचर केलं. डांगेने मी अनेक वेळा भेटलो. परत वावत जात मी थोडं.
मला मोठमोठ्या लोकांना भेटायचे वेळ आहे, सांगितलं ना. ते डांगे कुठे राहते ते पण तुम्हाला गंमत सांगतो. प्रीतम हॉटेल माहिती आहे तुम्हाला? प्रीतम हॉटेल दादर टीटीला. त्या प्रीतम हॉटेलमध्ये सगळे फिल्म इंडस्ट्रीतले कलाकार जेवायला येत असतात. म्हणजे धर्मेंद्र, मनोज कुमार, अमिताभ बच्चन. त्याचं कारण काय माहिती? त्याच्या बाजूला भरत क्षेत्र आहे बघा, ते साड्यांचं दुकान. लग्न करायचं असेल तर तिकडे जा साड्या घ्या लग्नाच्या वेळेला. ते दुकान आहे. त्या रोडचं नाव दादासाहेब फाळके रोड आहे. हो. तिथे रणजित स्टुडिओ आहे. तेव्हा चित्रपटाचं जे शूटिंग व्हायचं ना ते त्या रोडला व्हायचं, दादासाहेब फाळके रोडला. आणि सगळे धर्मेंद्र वगैरे जे लोक होती ना त्यांना ते पंजाबी ना सगळे, त्याकडचे हिरो सगळे पंजाबी होते, निर्माते पंजाबी होते. आणि त्यावेळेला हॉटेल्स होती ती मराठी जास्त होती आणि उडपी होती. पंजाबी खाणं कुठे मिळायचं ना, ते प्रीतममध्ये मिळायचं. कुलवंत सिंग कोहली त्याचे मालक होते. आणि त्या हॉटेलमध्ये पंजाबी सगळे नट जेवायला जात असत. त्याच्या समोरच बाबूभाई जगजीवनदास माहिती आहे तुम्हाला? आहे माहिती आहे सगळ्यांना दादरची. तो जो फुटपाथ आहे ना त्या फुटपाथवर एक ब्रॉडवे थिएटर होतं. आता त्या दुकानाला बाबूभाई जगजीवनदास नावाने ओळखतात, पण त्याचं नाव आहे ब्रॉडवे शॉपिंग सेंटर. तिथे ब्रॉडवे थिएटर होतं. नौशाद जे मुंबईला आले ना तर त्या फुटपाथवरती झोपले होते. किती रंजक माहिती आहे. कारण तिथे सगळी फिल्म इंडस्ट्री होती दादर टीटीला. संपूर्ण फिल्म इंडस्ट्री आज गोरेगावला गेले. दादरचा जो भाग आहे दादर टीटीचा, तर त्या प्रीतमच्या हॉटेलच्या समोर एक लाकडी चाळ होती. ती सुद्धा माझ्या आजोबांनी त्या लाकडी चाळीचं कन्स्ट्रक्शन केलं. तिथे कॉम्रेड डांगे राहायचे. ज्यांच्या मुंबई ताब्यात होती बाळासाहेबांसारखी, तो शहनशाह मुंबईचा कॉम्रेड डांगे तिथे राहायचे. त्यांनी नुसता आवाज दिला आणि काय भाषणं करायची. जबरदस्त आवाज, माझ्या अंगाला रोमांच. नुसता आवाज कोणाचा? लाल बावटाचा. आधी शिवसेनेच्या घोषणा, लाल बावटा जिंदाबाद अशा घोषणा देत अख्खी मुंबईकर. तर ते कॉम्रेड डांगे त्या गॅलरीमध्ये उभे असायचे. मी त्यांच्याकडे गेलो. फोटोग्राफ्स आहेत मी ग्रुपवरती टाकतो, त्याला रात्री टाकतो मी ग्रुपवरती. आणि त्यांचं कॅरिकेचर केलं आणि त्यांना ते त्यांचे ऑटोग्राफ घेतले. कारण कॉम्रेड डांगेचं मला प्रचंड आकर्षण होतं. मी लहान असल्यापासून त्यांचं वर्तमानपत्रात नाव आहे. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर ना त्यांची मुलगी होती रोजा देशपांडे आणि जावई होते बानी देशपांडे. ते कम्युनिस्ट पार्टीचे लीडर होते आणि त्यात एक वर्तमान होतं. त्या कॉम्रेड डांग्याने माझा पण गप्पिष्ट स्वभाव, त्याने मला जेवायचा आग्रह केला. भरपूर वेळ होता. त्यात त्याने इतक्या आठवणी सांगितल्या. त्याच्यामध्ये तुम्हाला गमतीदार आठवणी सांगतो की कॉम्रेड डांगे म्हणाले की माझ्याकडे सुभाषचंद्र बोस मुंबईत आले की आवाज देऊन येते असं त्या खुर्चीवर बसत. त्याने मला ते खुर्ची घालू. सुभाषचंद्र बोस, त्यांची मुलगी रोजा देशपांडे आता नुकतंच गेले. त्या म्हणाले साने गुरुजी आमच्या किचनमध्ये, आणि तेव्हा ते गॅस वगैरे नव्हते, स्टोवरती स्वतः जेवण बसत आणि मला पाठीवरती घेऊन संपूर्ण दादर टीटी मला फिरवत साने. अशा कितीतरी आठवणी सांगितल्या. जसे तुम्ही मला प्रश्न विचारताय ना तसे मी कॉम्रेड डांगेने विचारले. कॉम्रेड डांगे म्हणाले की तेव्हा ते विल्सन कॉलेजमध्ये होते. गिरगाव चौपाटी विल्सन कॉलेज होते. तिथे कॉम्रेड डांगे शिकायला होते आणि ते मराठी मंडळाचे अध्यक्ष होते. आणि त्यावेळेस रवींद्रनाथ टागोर आले आणि सह्याद्रीला मलबार हिलला सह्याद्री बंगला आहे तिथे उतरले होते. आणि तिथे रवींद्रनाथ टागोरांना कॉम्रेड डांगे आमंत्रण, त्यांनी आठवणी मला सांगितल्या सगळ्या. मी विटनेस आहे त्यात. आणि रवींद्रनाथ टागोरांना ते आमंत्रण द्यायला गेले. आणि कॉम्रेड डांगे म्हणाले मी जेव्हा BAच्या फर्स्ट इयरला होतो रवींद्रनाथ टागोरांच्या समोर खुर्चीवर बसले होते. टिप्पाड असं उंच, पांढरी शुभ्र दाढी. आणि आम्ही त्यांचं ते व्यक्तिमत्व दाढी बिडी बघून घाबरून पळून गेलो. आमंत्रण द्यायचं. आज माझी दाढी बघून कोण घाबरलेलं नाही. हा ते मोठी माणसं. आम्ही फक्त वयाने वाटतो, ते खरोखरची मोठी. तर ते घाबरून पळाले. तेव्हा रवींद्रनाथ टागोरांचा माणूस होता, तो त्यांना पकडून घेऊन आला. काहीतरी काम असेल म्हणून आलात ना. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो. आणि मग रवींद्रनाथ टागोर यांच्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी व्याख्यान. हा तो जमाना होता. असे कॉम्रेड डांगे तेही मला भेटले. आणि बाळासाहेब पण कॉम्रेड डांगेंना खूप मान आहे. प्रश्न काय होता? प्रश्न परत मी वावरत गेलो. परत मला किनाऱ्याला आणा जरा. हां, भाग्यश्री तुझा होता. भाग्यश्री तिथे ती पण दिसत, ती पण वावरत नाही. नाही तेच बाळासाहेब तुम्हाला काय. हां, बाळासाहेबांनी त्यामुळे. हां, तर बाळासाहेब कोणी व्यंगचित्रकार भेटला तर त्याला मार्गदर्शन करतो. मी तसं की असं काढ, चांगलं काढ, की ते कल्पना सुचवत असतं. आता ते काढायचं बंद झालं. ते नेहमी म्हणायचं की पूर्वी माझी व्यंगचित्र बघून राजकारणी घाबरायचे, आता माझा हातच घाबरतो.
अगोदर राजकारणी थरथरायचे, आता माझा असं बाळासाहेबांच्या रंजक आठवण. तर ते तुम्हाला मागाशी मी किस्सा सांगत होतो बाळासाहेबांचा मार्मिक कसा निघाला. तर संपादकांशी त्यांचं थोडं वाजलं. काय वाजलं, ते संपादक आहेत ना, त्याने एकदा बाळासाहेबांना बोलावलं आपल्या केबिनमध्ये. आणि जेव्हा मिनू मस्तान नावाचं त्यावेळेला राजकीय नेते होते, तर बाळासाहेबांना संपादकांना विचारलं, डू यू नो मिस्टर मसानी? तर बाळासाहेब म्हणाले, येस. तर डोंट ड्रॉ कार्टून्स ऑन मी, प्लीज डोंट ड्रॉ कार्टून्स ऑन मी. तर बाळासाहेब म्हणाले, हरकत नाही. बाळासाहेब किबूनमधून आले, त्यांनी ते कार्टून काढलेलं होतं ते कॅन्सल केलं. दुसऱ्या दिवशी परत संपादकांनी त्यांना बोलावलं, बसवलं. बाळ ठाकरे प्लीज सिट हिअर. आणि विचारलं, डू यू नो मिस्टर सक्का पाटील? बाळासाहेब म्हणाले, येस आय नो हिम व्हेरी वेल. प्लीज डोंट ड्रॉ कार्टून्स ऑन मी. तर बाळासाहेब भडकले, अरे कार्टून आज हे काढू नको, उद्या ते काढू नको. शेवटी बाळासाहेब बाहेर आले आणि त्यावेळेला प्रिप्रेसमध्ये मुथ्थू नावाचा एक शिपाई होता. मुथ्थू नाव. माझी मेमरी बघा तिथे स्ट्रॉंग आहे, लक्षात घ्या. मला जरा दाद, आमच्या पिढीची मेमरी स्ट्रॉंग होती. आत्ता जरी पेन कुठे ठेवलं, पेन कुठे, अगं आई माझं पेन कुठे बघितलंस का, अगं माझं मोबाईल कुठे बघितलंस का, चालू असतं ना आपली स्मरणशक्ती त्या मोबाईलने खाऊन लागली. अथर्व आहे बरोबर. तर हा मुथ्थू नावाचा शिपाई होता. बाळासाहेबांनी त्याला सांगितलं, तो पण साऊथ इंडियन होता, अर्ज आण. आणि बाळासाहेबांनी त्याला टायपरायटरवरती त्या टाईप केलं आहे. आणि बाळासाहेबांनी मुथ्थूला सांगितलं माझा राजीनाम्याचं अर्ज टाईप. आणि बाळासाहेबांनी तिथे राजीनामा दिला आणि घरी आले. घरी आल्यानंतर प्रबोधनकारांनी त्यांचा असं पडलेला चेहरा बघितला आणि विचारलं का? तर म्हणाले मी राजीनामा दिला. का? तर प्रबोधनकारांनी त्यांनी सगळं कारण सांगितलं. तर म्हणाले कशाला घाबरतोस, तुझ्या अंगात कला, आपण काहीतरी काढू. आणि प्रबोधनकाराच्या पलंगावरती बसले होते, बाळासाहेब खाली बसले होते. बाळासाहेबांचं जुनं घर जिथे राजसाहेब राहायचे, म्हणजे सेनापती बापटांच्या पुतळ्याने 77A रानाडे रोड, दादर पश्चिम माझ्या पाठ, कारण मी त्या पत्त्यावरती जायला. 77A रानाडे रोड, दादर पश्चिम, मुंबई. त्या पत्त्यावरती राजसाहेब आता राहायचे, तर त्या पत्त्यावरती बाळासाहेब राहायचे. तर तिथे शिवसेनेची स्थापना आणि मार्मिकची स्थापना झाली. लगेच प्रबोधनकार म्हणाले, तू व्यंगचित्राचं साप्ताहिक नाव त्यांनी लगेच दिलं मार्मिक. हां, आता बऱ्याच लोकांना वाटतं काय माहिती की बाळासाहेब आणि एका विशिष्ट धर्माचं असं वाद आहे. तसं बाळासाहेबांचं उर्दू चांगलं होतं. श्रीकांतजीचा उर्दूवरती मास्टरी होती. श्रीकांतजी, मोहम्मद रफी यांचे चांगले मित्र होते. श्रीकांतजी ठाकरेंचे वडील, राजसाहेबांचे वडील श्रीकांतजी ठाकरे. तुम्हाला माहिती आहे का गंमत, लोक म्हणतात की बाळासाहेब मुसलमानांच्या विरुद्ध, अजिबात मी म्हणतो मुसलमानांचे विरोधी नव्हते ते. बाळासाहेबांचं उर्दू भाषेवरती, मुस्लिम संख्येवरती प्रेम होतं. त्याचा पुरावा म्हणून सांगतो, मार्मिकचा पहिला अंक आला. मार्मिकचं जे घोषवाक्य आहे ना, ते अकबर इलाहाबादी नावाचा एक शायर गाजलेला, अकबर इलाहाबादी नावाचा, त्याचा शेर आहे. तो शेर असा आहे, खिचो न कमानों को, खिचो न कमानों को न तलवार निकालो, जब तो मुकाबिला आहे तो अखबार निकालो. तलवार काढायची गरज नाही, तुम्ही अखबार काढलं. अकबर इलाहाबाद त्याचा शेर आहे. परत तुम्हाला माझ्या स्मरणशक्तीचा दाखला देतो. अकबर इलाहाबादी शायर म्हटला, कलाकार म्हटला की आपल्याला असा भणंग वाटतो ना, खादीचा धप्पा, पाय चुटका चपला, आर्थिकतेची ओढा. अकबर इलाहाबादी तसे नव्हते, ते जज होते. जज म्हणून ते रिटायर झाले. त्यांचे वडील मौलवी होते, आई जमीनदार होते. असे अकबर इलाहाबादी म्हणजे ते अगोदर त्यांनी लॉची डिग्री घेतली, नंतर बॅरिस्टरची डिग्री घेतली आणि ते जज म्हणून रिटायर झाले. त्यांनी अकबर इलाहाबादी नावासाठी केलं. अलाहाबादच्या जवळपास ते राहायचे म्हणून इलाहाबादी नाव. हा बोल सर, शंकर विकलेची सावली म्हणून मार्मिकचा उदय झाला. क्या बात. ठीक आहे. त्यानंतर मार्मिकनी वाचानी थंड बसा या शीर्षकाच्या मदतीने एक महाराष्ट्रामध्ये झंझावात चालू क्या केला बात. आणि त्याच्यामुळे क्रांती पण आली महाराष्ट्रामध्ये. पण 85ला ज्यावेळेला बाळासाहेबांनी कुंचला थांबवला आपला, त्यानंतर जो झंझावात कायम राहायला पाहिजे होता तो झाला नाही. आणि त्याच्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये व्यंगचित्रकला ही कुठेतरी लोप पावली गेली बाळासाहेबांच्या नंतर. तर त्यामुळे मार्मिक
हे कुठेतरी फील्ड झाले का आणि त्याच्या मागे अजून पण काय कारण तुम्हाला वाटतात की म्हणजे जी व्यंगचित्रकला जी परफॉर्मण्याची जबाबदारी किंवा ग्लॅमरस करण्याची जबाबदारी मार्मिकवरती होती ती करता नाही आली मार्मिकला, त्याला काय कारण आहे? मला निखिल गायकवाडांचं ना खरोखर कौतुक वाटतं. मी बघतो अतिशय मार्मिक आणि खूप अभ्यासपूर्ण प्रश्न. आम्ही पुण्याला त्यांच्याच गाडीतून चाललो होतो तेव्हा त्यांनी जे शीद फडणीस किंवा चारोस पंडितला प्रश्न त्यांनी इतके छान, आता हा प्रश्न पण किती मार्मिक आणि छान आहे, बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. लक्षात हे प्रश्न तुमचे ना, तुम्ही किती बुद्धिमान आहात, तुम्ही प्रश्न काय विचारतावरून त्यावरून तुम्ही कळत असता. माणसाच्या बोलण्यावरून माणूस कळत असतो. जरा यांची जर तारीफ करूया आपण, तारीफे काबिल असते. झाड जाणावे फुले, झाड जाणावे फुले, माणस जाणावे बोले. माणूस बोलण्यावरून कळतो. तर निखिल तुमच्या प्रश्नाचं उत्तर अतिशय छान प्रश्न आहे की खरं तर शंकर्स विकली हे भारतातलं पहिलं व्यंगचित्र नियतकालिक. पण त्याच्या अगोदर जर जाऊया की जगातलं पहिलं नियतकालिक हे पंच. PUNCH हे पंच हे जगातलं पहिलं नियतकालिक. आपण कार्टुनिस्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला पंच म्हणजे काय वाटते, ठोसा. ठोसा म्हणजे पंच वाटतं. पण पंच हे त्या अर्थाने निघालेलं नव्हतं. इंग्लंडमधले काही व्यंगचित्रकार आणि विनोदी लेखक असे एकत्र झाले आणि त्यांनी ठरवलं की आपण असं काहीतरी काढू की ज्याच्यामध्ये व्यंगचित्र असतील आणि विनोदी लेख असतील, असं आपण एक मासिक काढू. आणि म्हणून त्यांनी एक मासिक काढलं, त्याचं नाव दिलं पंच, PUNCH. तुम्ही गुगलवर जाऊन पंचचा लोगो बघा. तो पंचचा लोगो काय माहिती आहे का, ठोसा नाही, एक जोकरचं चित्र आहे. इटलीमध्ये आपल्याकडे कठपुतळ्यांचे खेळ होतात ना, पपेटचे, तसे त्यांच्याकडे ना कठपुतळ्यांचे खेळ व्हायचे. त्या कठपुतळ्यांच्या खेळामध्ये एक विनोदी पात्र होतं, पंचिनेल्लो त्याचं नाव, पंचिनेल्लो. जसं आपल्याकडे राजीव असला की राजू बोलतात, संजय असला की संजू बोलतात, अभिजित असला की अभय बोलतात. समजलं ना? समजलं. प्राची असली तर प्राचू बोलतात, काही शॉर्ट फॉर्म झालं. तर तसं ना पंचिनेल्लोचा शॉर्ट फॉर्म झाला पंच. आणि त्यामुळे तो जोकर, वेड्या वाकड्या उड्या मारणारा जोकर, असं तो पंचचा लोक. ते प्रचंड गाजलं. म्हणजे आज एक अमिताभ बच्चनचा कौन बनेगा करोडपती शोले गाजला, तसा त्या काळी इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता ना, त्याच्यामुळे पंच हे नियतकालिक जगभर प्रचंड गाजलं. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो, जरा नीट आहे का, आणि तुम्ही सगळे व्यंगचित्रकार असल्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आज कुठल्याही पुस्तकाचं मुखपृष्ठ जाड पुठ्ठ्यासारख्या कागदाचं छापलेलं असतं, बरोबर? त्या पंचचं प्रत्येक पान हे जाड पुठ्ठ्यासारखं असायचं. जाड कागद वापरला जायचा त्या मासिकासाठी. 8 पेपर जगातलं सर्वात महागडा. त्याच्या पुढची पायगा माहिती सांगतो तुम्हाला. त्या पंचचा जो वाचक वर्ग होता, मी मागाशी म्हणालो बघा, मला सोशल मीडिया अजिबात आवडत नाही. त्याचं कारण त्याच्यामध्ये ना तळागाळातल्यापासून मोठा माणूस नसतोच त्याच्यावरती, जे गरीब लोकांना त्याच्यावरती जास्त असतात. त्याच्यामुळेच ते गरीब राहतात ना. आपल्या देशातील लोक हाताचा वापर कशासाठी करतात, मोबाईलची, त्याच्या कलाकुसरीसाठी करा ना. आपल्या देशामध्ये कलाकुसर आहे ना, तर त्याच्यामुळे आपला देश हळूहळू मागे पडत चाललाय ना. चायना पुढे जातो, आपण नुसतं घोषणा करायची, सगळी मुलं मोबाईलमध्ये आहेत. त्यातून पहिलं बाहेर आलं लक्षात. तर काय बोलत होतो परत मी, पंच जाड. पंचच्या ज्या जाहिराती असायच्या, मी म्हणालो पंचचा वाचकवर्ग क्लास होता, मास होता, कारण ते एकदम महागडं होतं. आणि त्याच्यामध्ये जाहिराती असायच्या रोल्स रॉयस, मर्सिडीजच्या, रोल्स वॉगनच्या गाड्यांच्या आणि वाईनच्या, शिवास वेगलच्या, जगातली जी महागडी प्रॉडक्ट आहे. जसं तुम्ही नॅशनल जिओग्राफिकल डिस्कवरीवरती पाहिलं असेल की महागड्या वस्तूंची जाहिराती किती असतात, कारण त्याचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो आहे. आपल्याकडे कुठल्या तरी चॅनेलवर आलं की नाही, तिथे यशाचं कडवट रहस्य काय मेहनत ती डिस्कवरीवरती असते ना. डिस्कवरीवरती डॅशिंग गोष्टी दाखवल्या जातात, हिस्ट्रीवरती, त्याच्या जाहिराती पण तशा असतात. तसं पंचमध्ये जाहिराती तशा असायच्या. आणि महत्त्वाचा मुद्दा आता लक्षात येईल, आता महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात. आता यूट्यूबमुळे सगळं आपल्याकडे दिसतं गुगलमध्ये, त्यामुळे तिकडचे ब्रिटिश आपल्याकडे जे अधिकारी होते त्यांच्याकडे ते पंच मासिक आहे घरामध्ये. आणि त्यांच्याकडे जो नोकर वर्ग होता तो मोस्टली पारसी होता, ब्रिटिशांचे अधिकारी, आपले दादा टिटी.
तो पारसी वर्ग त्यांच्याकडे होता. तर ते टेबलवरती ठेवलेलं ते मासिक वगैरे बघायचे, त्यांना पण आवडायचं ते. आणि मग त्यातलं एक अपेक्तार नावाचं एक पारसी ग्रस्त, त्यांना वाटलं की आपण पण असं काहीतरी करू. आणि त्यांनी भारतातलं पहिलं असं व्यंगचित्रमय पंचसारखं मासिक काढलं. त्याचं नाव पारसी पंच. आता लक्षात, मार्मिक शंकर सुचलेच्या अगोदरचं सांगतोय. त्यांनी भारतातलं पहिलं काढलं मासिक पारसी पंच. त्यावेळेला असं होतं, जसं शोले पिक्चर चालला ना की सगळे माहिती ॲक्शन पॅक पिक्चर येतात. बॉबी पिक्चर झाला की लगेच मिली आला, लगेच जुली आला, रोमॅन्टिक आलं सगळे पिक्चर. त्याच्यानंतर महिने प्यार किया आल्यानंतर सगळे रोमॅन्टिक आले, हम साथ साथ वगैरे. तसं एक फॅड असतं प्रत्येक गोष्ट. तसं ते चालल्यानंतर ना सगळ्या लोकांनी हिंदू पंच, मुस्लिम पंच असे वेगवेगळे पंच निघाले. सातारा पंच, पुणे पंच, असे पंच नाव लावून ते पिक्चर काढायचे, हे मासिक काढायचे. आता प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का, महत्त्वाचा प्रॉब्लेम लक्षात घ्या की त्याला व्यंगचित्रकार कोण मिळणार. पंचमध्ये हे तुम्ही सगळं रेकॉर्ड करताय नाही व्यवस्थित, चांगली माहिती आहे, लक्षात घ्या, तुम्हाला उपयोगी मिळेल तरुण पिढीला. त्यांच्याकडे आर्ट कॉलेजेस होती. तर लक्षात घ्या, आर्ट कॉलेजेस होती. आपल्याकडे जेजे स्कूल ऑफ आर्ट कधी स्थापन झालं, 1857 साली, 1857ला जेजे स्कूल ऑफ आर्ट स्थापन झालं. तोपर्यंत आर्ट कॉलेजेस नव्हते, ते ब्रिटिश आल्यानंतर झालं. त्यांच्याकडे आर्ट कॉलेजेस होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे चांगले आर्टिस्ट होते, चांगले व्यंगचित्रकार होते. आणि ते चांगले चित्रकार होते, ते व्यंगचित्र काढायचे. आता काय होतं, काय रेगोट्या काय काढता येत नाही, तो व्यंगचित्रकार होतो. तसं नाही, त्यांच्याकडे चांगले चित्रकार व्यंगचित्रकार होते. आणि त्यांच्याकडे फिल्मेट आणि टेनियर नावाचे मोठे व्यंगचित्रकार पंचमध्ये. मग व्यंगचित्र कुठून आणायचे, तर त्यावेळेला जसं मिस्त्री काम करणारे लोक असतात माहिती आहे तुम्हाला, लोहार काम करणारे असतात, गोल्डस्मिथ असतात, सोनार असतात, टेलर असतात, शिल्पी. तसे तुम्हाला माहिती आहे की अगोदर जाती व्यवस्था होती, ती लोक तेच काम करायचे. तसं देवळांवरती भिंतींवरती चित्र काढणारे चिथारी नावाची एक जमात होती. त्यातला बाजीराव यादव नावाचा एक चित्रकार मुंबईमध्ये आला आणि तो अपेक्तारनं सापडला. आणि त्यांनी त्याला व्यंगचित्र काढायला सांगितलं त्यांच्या पारसी पंचमध्ये. तो भारतातला पहिला व्यंगचित्रकार बाजीराव राघोबा यादव. पण व्यंगचित्रकला त्याच्या दृष्टीने नवीन होती, त्याच्यामुळे त्याच्यात लाईकनेस नसायचा, तो जे टिळकांची, गांधींची. मग त्याचा ना एक पुतण्या इकडे आला, त्याचं नाव कृष्णराव यादव. तो अशी व्यंगचित्र काढायचं की ज्याच्यामध्ये लाईकनेस होता. टिळक काढल्यानंतर टिळक ओळखू यायचे, गांधीजी काढल्यानंतर गांधीच्या खाली लिहावं नाही लागायचं गांधीजी. तो भारतातला पहिला असं व्यंगचित्रकार की ज्याच्या चित्रामध्ये लाईकनेस होता, लक्षात घ्या. तर अशी व्यंगचित्रकला पसरायला लागली. टेनियल हा जो पंचचा, नीट आहे का, पंचचा जो टेनियल नावाचा व्यंगचित्रकार होता, ब्रिटिश सत्ता असल्यामुळे तो आपल्या मुंबईमध्ये आला होता. त्याने ती बाजीराव यादवची व्यंगचित्र पाहिली, तेव्हा तो काय म्हणाला माहिती आहे की हा भारतातला टेनियल आहे. परत मी सांगतो की कलाकार म्हणून तुमचं मन मोठं असलं पाहिजे. जर तुमचं मन मोठं नसेल तर कलाकार तुम्ही होऊ शकत नाही. तुम्हाला कल्पना चांगल्या सुचूच शकणार नाही. तुमचं सुपीक जमिनीमध्ये चांगलं पीक येतं, मन तुमचं स्वच्छ पाहिजे. जसं मला सांगा, पाठी कोरी नसेल, त्याच्यावरती चित्र असेल, तुम्ही त्याच्यावरती चित्र काढण्याचा प्रयत्न केला, चित्र दिसेल का ते? नाही, पाठी कोरी करावी लागते ना अगोदर पाणी. तसं तुमचं मन स्वच्छ असेल तरच तुम्ही कलाकार होऊ शकता. त्या टेनिलने काय केलं माहिती आहे की बाजीराव राघोबा यादवची चित्र घेतली आणि लंडनमध्ये जाऊन छापली. मनाचा मोठेपणा बघा. हा आपण दुसऱ्याचे व्यंगचित्र छापू नाही. आजकाल काय दुसऱ्याचं व्यंगचित्राचं काम कसं आपल्याकडे आपण केलं. हा मनाचा मोठेपणा जर आपण आत्मसात केलं तरच आलं की नाही. हा, मार्मिकवरती परत घसरलो. हा, मग विचार मग. तर मार्मिक याचा प्रश्न चांगला आहे माझ्या लक्षात. मार्मिक शंकर स्वीकृती आल्यानंतर मार्मिक सुरू झालं. निखिल, मार्मिकमध्ये येण्याच्या अगोदर ना मधली काही आपण गावं बरोबर, चहा प्यायला मधल्या गावाला ते एस टी वगैरे आपण थांबवतो ना, भजीचा स्टॉल दिसला, धाबा दिसला की आपण थांबतो. तर थांबू ना चांगल्या धाब्यावर, चालेल ना. आम्ही येताना मग साबुदाणा वडा खाल्ला तसं चांगल्या धाब्यावरती गाडी थांबवतो. त्यानंतर मधली माहिती सांगतो. शंकर स्वीटली आहेत ना, जेव्हा शांतपणे आणि नीट आहे का, शंकर स्वीटली जेव्हा निघालं ना, शंकर पंडित नेहरूंचे चांगले. पंडित नेहरू कुठे परदेशी दौऱ्यावर गेले ना, ते शंकरना सोबत न्यायचे. तर शंकर परदेश दौऱ्यावरती जात होते.
आणि त्याला शंकर स्वीकलीचं मुखपृष्ठ करणारा कोणतरी व्यंगचित्रकार पाहिजे, त्यांच्या स्टाईलचं प्रश्न करणार कोण, म्हणून शंकर नवशक्तीमध्ये गेले, जिथे मी आता काम करतो प्रिपरेशन आणि त्यावेळेस नवशक्तीचं ऑफिस अजून येते, अजून मी जातो. अशी खिडकी होती, त्या खिडकीमध्ये बाळासाहेब काम करत होते आणि शंकरने खिडकीतून पाहिलं आणि बाळासाहेबांनी आम्हाला गमतीने सांगितलं की शंकर यांचा ना चेहराच विसंगत होता, म्हणजे त्याचे केस पूर्ण पांढरे होते आणि भुवया तेवढ्या पूर्ण काळ्या होत्या. म्हणजे तेव्हा ते डाय वगैरे करण्याचा जमाना नव्हता, ते नैसर्गिक होतं. मग त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पण विसंगत होती. त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की शंकर स्वीकलीचं मुखपृष्ठ तू करायचं. आणि मग बाळासाहेबांनी 1-2 मुखपृष्ठ केले. शंकर दौऱ्यावरून आले, बाळासाहेबांना भेटले. अरे त्यानंतरची मुखपृष्ठ तू केलीच नाही. तर ते म्हणाले अहो मी पंडित नेहरूंवरती काढलं, तुमचे संपादक म्हणाले नको काढून, मी बंद केलं. तर शंकर म्हणाले अरे नाही ना, मला तुझ्याकडून मुखपृष्ठ हवे. हा एक शंकर आणि बाळासाहेबांचा किस्सा, इंटरेस्टिंग किस्सा. आणि तुम्हाला गंमत कोण सांगतो, हे मी बाळासाहेब आम्ही कधी बसल्यानंतर ना बाळासाहेबांना हे मी तुम्हाला किस्सा ऐकवतोय ना, तसं मी बाळासाहेबांना किस्सा ऐकवतच. म्हणजे जसं लवकुशाने रामाला रामायण ऐकवलं होतं, कुशलव रामायण सांगते, तसं मी रामाला त्याचं रामायण सांगत असे. बाळासाहेबांना मी त्यांचं सांगत असे की साहेब तुमचं असं आहे, खरं आहे का, ते हसायचं नसतं. बाळासाहेबांना पण बरं वाटायचं की कोणीतरी अभ्यास करतो. तर हे मार्मिकने हा निखिल गायकवाडांच्या प्रश्नाकडे आता येतो, मध्ये गाडी थांबवत नाही, आपण आता डायरेक्ट स्पॉटला जाऊया, कारण आता उशीर झाला तर आपल्याला लेट मार्क लागेल, पगार आपला जाईल. तर बाळासाहेबांनी मार्मिकमधून अनेक व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन केलं, अनेक व्यंगचित्रकारांना, विनोदी लेखकांना प्रोत्साहन केलं. अलग मी आहे, विकास सबनीस, आमची पहिली व्यंगचित्र मार्मिकमध्ये छापून आहे. ते किस्से मी अनेक वेळा सांगितले म्हणून ते सांगत नाही, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे. अनेक व्यंगचित्रकारांना बाळासाहेबांनी प्रोत्साहन दिले. एवढंच नव्हे तर आणखी परत एक रंजक किस्सा सांगतो. पु ल देशपांडे आणि बाळासाहेबांचा मध्यंतरी वाद झाला होता, तुम्हाला माहिती आहे सगळं, की महाराष्ट्र भूषण पुलंना दिलं, त्यानंतर पुलंचं काहीतरी हे झालं, सगळ्यांना माहिती आहे. पण त्यात आपण जात नाही. पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे बाळासाहेबांचे शिक्षक आहे. लक्षात, दादरला आता अँटोनी डिसिल्वा हायस्कूल आहे ना, तिथे पूर्वी ओरिएंटल हायस्कूल होतं. त्या शाळेमध्ये बाळासाहेब आणि श्रीकांतजी शिकत असत आणि त्या शाळेमध्ये शिक्षक पु ल देशपांडे आणि पु ल देशपांडेंच्या पत्नी सुनीताबाई होत्या. ते पु ल बाळासाहेबांचे शिक्षक. मार्मिकचा पहिला अंक आला, त्या पहिल्या अंकामध्ये एक विनोदी लेख होता. मी माझे मित्र आहेत विनोदी लेखक, त्यांचं नाव सांगत नाही. तर तो विनोदी लेख आल्यानंतर पुलंनी बाळासाहेबांनी पत्र पाठवलं की मार्मिकमधले व्यंगचित्र चांगले आहेत, पण विनोदी लेख तेवढे दर्जेदार. बाळासाहेबांना राग आहे. बाळासाहेबांनी लगेच मार्मिकमधून पुलंना पत्र लिहिलं की तुम्ही नवोदित तरुणांवरती असा अन्याय करणं बरोबर नाही, तुमच्यासारख्या नावाने तरुणांना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यानंतर पुलंचं पत्र परत मार्मिकमध्ये आलं की बाळ श्रीकांत तुम्ही उगाच माझ्या पत्रावरून दुखावले. ती पत्र माझ्या पाठ आहेत, पण आता मी ते सांगत नाही, पूर्ण पाठ आहेत नाही. सगळं बाळासाहेब पुलंना मानायचे, पुलं बाळासाहेबांना मानायचे, असे त्यांचे गुणानुभव. पुलंना पण अभिमान होता बाळासाहेब मोठे झाल्याचा, आणि बाळासाहेब तो पुलंना प्रचंड मानायचे. तर मार्मिकने अनेक व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन दिलं. पण बाळासाहेब राजकारणात गेल्यानंतर बाळासाहेबांना वेळ कमी मिळाला. म्हणजे त्यांची व्यंगचित्र होणं इतकी राजकीय व्यंगचित्रकार होणं सोपी गोष्ट नाही. प्रचंड तपस्या आहे, ती साधना आहे, तुम्हाला वाहून घ्यावं लागतं पूर्णपणे. बाळासाहेब सोमवार मंगळवार पूर्ण रूममध्ये, बंद रूममध्ये बसून व्यंगचित्र काढतात. मुखपृष्ठ आणि रंगाचं पेपर वाचणं, रेफरन्सेस घेणं, हे तपस्या होती. मग त्याच रूममध्ये त्यांचं जेवण द्यायचं, विना ते त्याच रूममध्ये जेवण आणून द्यायचं. मंगळवारी ते मोकळ्या व्हायचं. पण शिवसेनेचा व्याप वाढल्यानंतर बाळासाहेबांना सोमवार मंगळवार पण देणं कठीण व्हायला लागलं. मग त्यांनी मार्मिकमध्ये रविवारच्या जत्रेच्या ठिकाणी 2 पानी पत्र लिहिलं की मला तर व्यंगचित्र काढणं जमणार नाही, मी हा भार तरुणांवरती सोडतो. आणि मग त्यावेळेला त्यांनी सबनीसांना बोलवून घेतलं होतं, आणखी मलाही बोलवलं होतं, आणि राज तर घरचाच होता. आणि मग बाळासाहेबांनी सबनीस, मला, राज अशी जी तरुण पिढी, खलील खान, अशा तरुण पिढीला खूप प्रोत्साहन दिलं. बोलवत असत, आम्हाला मार्गदर्शन करत असत. आमचं काम त्यांच्यापेक्षा वेगळं होतं, पण ते चालवून घेत असेल, पर्याय नव्हता.
सबनीसांचं काम त्यांच्या जवळ होतं, आमचं थोडं वेगळं होतं, पण ते चालवत असं प्रोत्साहन. बाळासाहेबांनी खूप तरुण व्यंगचित्रकारांना प्रोत्साहित केलं. आता निखिल गायकवाड म्हणतात की त्यांनी तो पुढे व्यंगचित्रकारा ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला दूरदर्शन आलं, जेव्हा सोशल मीडिया आला, परत सोशल मीडियाकडे तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यानंतर ना वाचन संस्कृती हळूहळू लोप पावली. आता ती परत येते. लोक वाचणं कमी झालं, वाचणं हे लोकांचं कमी झालं. त्यामुळे साप्ताहिकांचे, मासिकांचे, दैनिकांचे खप कमी झाले. मी ज्या वेळेला लोकसत्तामध्ये काम करत असे, माझं संडे स्पेशल नावाचं सदर होतं, पहिल्या पानावरती पण माझ्या रविवारच्या, तर त्यावेळेला रविवारच्या लोकसत्ताचा खप 5 लाख प्रति होता मिनिमम. त्याच्यापेक्षा कधी वाढत असे. महाराष्ट्राचा खप लाखो, 5 लाख खप होता. आणि तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये किमान त्या काळी 4 ते 5 माणसं असायची, प्रत्येकाला 4-5 मुलं असायची. आता एखाद दुसरंच कोणीतरी मेवणा घरामध्ये असायचं, आई वडील असायचे. म्हणजे घरामध्ये एक वर्तमानपत्र 10 जण वाचायचे. म्हणजे आमचं एक व्यंगचित्र किती जण वाचायची? 5, 10, 50 लाख लोक रोज वाचायचे. एवढा वाचक वर्ग आम्हाला त्यावेळेला मिळतो. आज काय सोशल मीडियावरती व्हॉट्सअपला तुम्ही तिथं 10 जणांनी उघडचं अंगठे दाखवलं, तुम्हाला वाटतं अरे काय आपण बघतो, 100 जण फार फार. आज मी काही मोठमोठ्या अभ्यासू लोकांचे व्हिडिओ बघतो, 1000, 2000, 3000 वरती व्ह्यूज. कशाला तुम्ही एवढी मेहनत घेता अभ्यास करता? मला पण अनेक लोक सांगतात की तुम्ही संजय मिस्त्री चांगलं बोलता, तुम्ही असे व्हिडिओ बनवून टाकता. मला पण आपले विद्यार्थी सांगतात नाही टाकत, काय व्हिडिओ पण लोकांचा वेळ खायचा, आपला वेळ घालवायचा, असे टोप्या घालून बसायचं त्यातलं. हे आपलं तुमच्या विद्यार्थ्यांसाठी मी करतो. समज तुमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक नॉलेज, एक चांगलं एक एन्सायक्लोपीडियासारखं नॉलेज मिळावं म्हणून मी सगळं की माझे विद्यार्थी तुम्ही लाडके आहेत, तुम्हाला हे उपयोगी पडावं कायम, आणि ते तुमच्या पिढीच्या पिढीपर्यंत न्यावं म्हणून आपण व्हिडिओ एक अभ्यास म्हणून आपले चांगले जे तुम्ही बघणार असाल. आपल्याला दाखवायची गरजही नाही. चांगल्या लोकांपर्यंत आपलं काही गेलं बस झालं. आज मला सांग, चांगल्या हॉटेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल गर्दी फारशी नसते ना. ताजमहलमध्ये वडापावला अशी गर्दी बसल्यात, तसंच ताजमहल हॉटेल पोहोचे अशी लोक जेवणासाठी उभे, असं तुम्हाला दृश्य दिसतं का? नाही दिसत. नाही का वडापावच्या गाडीवर दिसतं ना, दाबेलीच्या गाडीवर एक दृश्य दिसतं ना. आपल्याला त्या दृश्याची गरज पण नाही ना. काय अभिजित बरोबर आहे ना? आपल्याला क्लास प्रेक्षक पाहिजे ना. अलग तुमच्यासारखे क्लास प्रेक्षक वर्ग पाहिजे. त्यामुळे आपले व्ह्यूज वगैरे आपल्याला काय नाही, गरज नाही, अंगठे गरज नाही. तर त्यामुळे मार्मिक मग त्यामुळे मार्मिकचा वाचक वर्ग कमी झाला. बाळासाहेबांचे व्यंगचित्र लोकांना दिसेनाशी झाली. आणि तुम्हाला माहिती, जर तुमच्यासमोर आयडल चांगले नसतील, आता आयडल कोणी नाही लक्षात घ्या, त्यामुळे संपूर्ण समाजाचा ऱ्हास होतो ना. बरोबर गेले. आज आयडलच कोण आहेत मला सांगा ना. आयडल कोण आहेत चांगले? राजकारणामध्ये कोण चांगले आयडल नाही. चित्रपटामध्ये अगोदर अभिनेत्यांमध्ये दिलीप कुमार आदर्श होता. दिलीप कुमारने मेथड ॲक्टिंग आणली. मी अभिनयसुद्धा केलेले नाटकांमधून वगैरे, त्यामुळे मला अभिनयाचा पण वेळ होता. मी दिलीप कुमारला हात मिळवलेला आहे. समजा दिलीप कुमारचा हात हातात घेतल्यानंतर एखाद्या सुंदरीचा हात हातात घेतल्यापेक्षा आनंद होतो. इतका मुलायम काश्मीरी समजा, त्याचे ओठ एवढे लाल बुंद होतं की असं वाटत होतं की त्याने लिपस्टिक लावले, आता एखादा थेंब खाली घालला. दिलीप कुमार मेथड ॲक्टिंगचा बादशाह, माझा आवडता ॲक्टर. हे सगळे अमिताभ वगैरे बाकीचे सगळे त्याची कॉपी करतात. तसं तो दर्जा राहिला नाही, आलं लक्षात ना, सगळ्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे मग मार्मिकचा वाचक वर्ग कमी झाला. दर्जेदार व्यंगचित्र बाळासाहेबांची दिसेनाशी झाली. आर.के. लक्ष्मण पण 90ला आले, ते रिटायर. आर.के. लक्ष्मण विषयी परत केव्हा तरी आपण बोलू नंतर. हां, एक वेगळं सेशन घेऊन त्याच्या पण मी भेटीगाठी खूप घेतलेले आहेत. त्याचे पण अनुभव अतिशय रंजक आहेत माझ्याकडे. जसे बाळासाहेबांची पुरणच्या भेटी आणि खूप मी अनेक सेलिब्रिटींना भेटलो. त्यानंतर माझंच नाव झालं, मला वाटायला लागलं मीच सेलिब्रिटी झालो. आता काय भेटायचं, 2 सेलिब्रिटीने काय भेटायचं. तर तो गमतीचा भाग झाला. मी अजूनही भेटतो कोण भेटले. आता नुकतं अक्षय कुमारला भेटलो, त्याच्याशी गप्पा मारल्या. आणि ह्या लोकांना तुम्हाला माहिती आहे की कार्टूनच्या कला लक्षात ठेवा. तुम्ही कार्टूनची तपस्या चालू ठेवा. कार्टून ही जगप्रसिद्ध कला आहे, लक्षात ठेवा. जगातल्या प्रत्येक माणसाला कार्टून आवडतं. रांगोळी किंवा तुम्ही दुसरी कला जर करत असाल ना, तर जगात कळणार नाही रांगोळी काय काढले, कळत नाही, कारण आपल्या भारतामध्ये. पण कार्टून ही कला जगप्रसिद्ध आहे. प्रत्येक माणसाला कार्टून, जगामध्ये कुठेही कार्टून कळत नाही असं माणूस नाही सापडणार.
त्याच्यामुळे कार्टून या कलेची तुम्ही साधना करावी असं माझा एक संदेश. तर बाळासाहेबांनी जगभर कला, म्हणजे बाळासाहेब जेव्हा डिस्नेलँडमध्ये गेले होते ना, तेव्हा डिस्नेलँडमध्ये अनेक कॅरिकेचर आर्टिस्ट तिथे बसले होते. बाळासाहेबांनी त्यांची कॅरिकेचर करून दिली. म्हणजे एक मोठी इंटरेस्टिंग आठवण आहे. अशा बऱ्याच आठवणी माझ्याकडे आहेत. वॉल्ट डिस्नेविषयी तुम्हाला नसलेल्या माहिती झाली. आर्किओ लक्ष्मण म्हटलं तर इतक्या वेळ आर्किओ लक्ष्मण कोणाला भेटत नसते. त्याच्या आठवणी खूप आहे. पुलर मी दर शनिवारी भेटत असते. तर एकाच व्हिडिओमध्ये मला वाटतं सगळ्यात नको ना, हां वेगवेगळे करून. आता आणखी कोणाचा प्रश्न नसेल तर आपण मला वाटतं इथे थांबावं. हां मला वाटतं भरपूर वेळ गेलेला आहे. तर आपण सर्वांचे कार्टूनिस्ट कॅफे क्लबतर्फे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, हा कार्टूनिस्ट कॅफे क्लब ही सबनीसांची कल्पना आहे, संकल्पना आहे. त्याने एक दिवस मला सांगितलं की संजय आपण कॅफे क्लबमध्ये बसतो, आपण तसं एक कॅफे क्लब स्थापन करू, तिथे आपण अशा विषयांवरती गप्पा मारू. तर सबनीसन आपण विसरू शकत नाही. आपली दोस्ती जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी रहे.